जर्सी गाई आणल्या होत्या पंजाबने एक 2. पंजाबनं जर्सी गाय आणल्या होत्या सर. हा एक 3.5 लाखाला 2 गायी आणल्या होत्या. त्यांना खर्च आला 1.5 लाख रुपये. त्यात त्या गाई पण गेल्या आणि दवाखान्यात पैसे गेले. मग भरपूर लॉस झाला का नाही. आता कसं आहे रुटीन लागली होती अगोदर जरा बऱ्यापैकी होती. दर्शक लॉस झाल्यानंतर कसं आहे आपण आता रिकव्हरी पाहिजे की आता काय तर काम करायला लागणार की त्याचे पर्याय नाही म्हणताना सिक्युरिटी गावात जॉब जागा निघाल्यानंतर ना जरा जॉईन झालोय. पंजाब मधून गायी आणून हा व्यवसाय करायचा, पैसे मिळवायचं, ही धडपड करायची, ही बुद्धी कोणाकडनं सुचली? बुद्धी आता कसं रे साहेब तुम्हाला उघड सांगू का. आता एखादी देशी गाई पाळायची आहे. नाही देशी गाई पाळायची आहे काय. आता कसं म्हणजे काय आपल्या मालाला पाळायला म्हणजे आता तुमच्याकडे पेशात काय थोडंसं माझं एक तत्व काय असते तिला 2 टाइम तर पेंट घालायला पाहिजे. बरोबर आहे का. बरोबर. आणि तिचं रोज म्हणजे आपल्याकडे उत्पन्न घेणार नाही. 1 वर्षातनं किंवा 1.5-2 वर्षातनं काय असेल ते. मग तिला तिचं जर संगोपन करायचं झालं तर थोडंसं आपल्याला पेंट खर्च निघावा काय हा उद्देश. त्या उद्देशाने जरा आणि कसं 1-2-4 गाया करायचं ह्या नियोजन केलं सगळं केलं पण काय ते थोडंसं आपल्याला खर्चाची बाजू जरा निघाली पाहिजे. तो दोन्हीवर जरा हे साधून समन्वय साधून करण्याचा प्रयत्न केला. पण कसं झालं म्हणते की काय करायला गेल्यानंतर वेगळाच प्रकार झाला. मग त्यातनं आता काय सावरण्याचा प्रयत्न चालू आहे. तुमचा फोन आला त्यावेळेस जरा धारा काढत होतो. मग नंतर लावला तुम्हाला 8:30-8:45ला. आता एकदा लावूया म्हटलं. बैल घ्यायचा वासरू घ्यायचा विषय डोक्यात मध्यंतरी आला तर ते म्हणजे त्यानंतर काय घडवायचं होतं तुम्हाला ते विषय डोक्यात आणून? हा बोला की. नेमकं म्हणजे काय घडवायचं बैलासाठी म्हणताय ना. म्हणजे तुमच्या मनात मध्ये विचार आलं होतं. तुम्ही आवाज एक अडकायला तुमचं ते परवा काल स्टेटस तुला तोच बैल काय. नाही तो बैल असू द्या तुम्ही त्या क्षेत्रात उतरायचं म्हणला होता आता ना मध्ये विचार केला होता. होय उतरायचं की. मग काय म्हणते आता साहेब कसं आहे काय ऐकायचं सांगतो काय. गायन माय म्हणलं काय ते देशी कधी माणसाला घालेलं काय सांगता येत नाही. बरोबर आहे. गेलेला काय गेलेलाच आहे काय. ह्यात काय आपण म्हणजे काय बाबा बिगर म्हणजे थोडंसं परपंच ह्यानं थोडं बहुत पैसा यावा बाकी जनावर धड राहावीत ह्या हिशोबानेच केलं होतं काय. पण काय त्यात लॉस गेलं. मग आता काय परत मग ह्यात जरा शिरायचंच आहे. तर जर तुमचं सहकार्य जरा त्यातनं पैसे मिळवून ते देशीला वापरून परत म्हणजे त्यातला खर्च ह्यात करायचा होता काढून. मग माझा उद्देश काय साहेब आता तुम्हाला उघड सांगू का. जगात 2 नमुने माणसं आहेत. कसं आहे आता तुम्ही आता आम्हाला आमच्या मामाची मेंढर आहे ते. काही जण आता मेंढर आता म्हणजे पूर्वापर चालताना काय करते ते काही जण हिंडवूनच कमी खर्चाने सांभाळतात. बरोबर आहे. काही जण काय करते तर एक दुपारपर्यंत सोडतात जरा वरचं घरचं खर्च करतात थोडंसं असं करतात. आमचा उद्देश काय की आपल्याला जर सोडायचं होत नाही आपल्याला थोडंसं त्यांना मुठमुठ जर पेंट पाहिजे तर पदरचे असा कोणी जर असं कोण असेल तर पदरचं घालू शकत नाही. मग आपल्याला कसं त्यांना सांभाळायचं डोक्यात आहे की चांगलं सांभाळायचं आहे. मग त्यांना सांभाळायचं म्हणलं तर लागवड पाहिजे. लागवडीचा उद्देश हा माझा उद्देश काय आपल्याला पण 2 पैसे राहिले गाय पण दारात राहिली आणि गाय उलट धड राहिली हा महत्वाचा उद्देश. पंजाब मधून जर्सी आणायच्या अगोदर ही विचार डोक्यात आला नव्हता? होय हाच विचार होता. मग हा विचार होता म्हणजे साहेब तुम्हाला तो उघड सांगू का काय 4 ते 5 गाई करायची देशी काय. प्रत्येक ह्याच्यात म्हणजे काय ह्याच्यामध्ये काळ्या मोऱ्यामध्ये एखादी घ्यायची आहे असं करायचं आहे. पण आता कसं झालं साहेब आता सध्या जरा ड्रॉबॅकवर आहे. मग आता परवा ती तुम्हाला गायचं फूट टाकलो होतो ना ती गाय वेली आहे काय कालवड झाली आहे. साहेब जरा थोडंसं हे झालंय त्याला न कळत थोडंसं हे आलेलं आहे म्हणजे हे ब्रीडिंग मध्ये ब्रीडिंग झालेलं आहे की काय कोणास ठाऊक काय अपंगत्व. थोडंसं म्हणजे 10% आहे ते थोडंसं कमरेवर वर पाठीचा जो वशिड्या मागचा भोवरा असतो ना त्याच्या पाठीच्या कण्यावर थोडासा टिंगूळ आहे काय.
आणि पायात काय झालेलं आहे, जरा ते लहान शेळ्यांची कोकरी गेल्यानंतर थोडस पाय लचकते, माहिती आहे का? हा हा. हॅलो, आवाज येतोय सर? हो, येतोय आवाज येतो. हा साहेब, मग ते आज 5वा-6वा दिवस आहे. हा थोडस लवतंय, म्हणजे चालतंय, उठतंय, फिरतंय. मग ते तसलं वासरू झाल्यानंतर वासराला तोंड वगैरे एक नंबर येतंय, माहिती आहे का काय? होय होय. बाकीच आहे का नाही, कांबळ नाही, बाकीच्या गोष्टी जिथले तिथं सगळं आलेलं आहे काय. फक्त हा विषय झालाय. म्हणजे तुम्हाला उघड सांगू, अमुक शिपचं एक ओळख आहे, माहिती आहे का? तसे होईल बघा, म्हणजे तसे कालवड वर कमरला होईल. बर बर. ठीक आहे. मग म्हणजे गायी आहेत आणि गायी वाढवायचे? साहेब, आवाज एक गेलेला आहे तुमचं, थोडं कट यायला आहे. गायी वाढवायचे आणि गायी आहेत. हॅलो. गायी आहेत आणि गायी वाढवायचे. हॅलो. हा, आता येतो सर. गायी आहेत आणि गायी वाढवायचे. हा, गाय वाढवायचे. पण आता साहेब कसं आहे तुम्हाला उघड सांगू का काय, आपल्याला ह्याच्यातून जायचं आहे, कशातून जायचं आहे, खिलारमधून जायचंच आहे काय. पण जरा दोन्हीचा समन्वय का साधायचा माहिती आहे का? कुणी जरी किती असेल काय साहेब, कुणी किती श्रीमंत असेल किंवा कुणी गरीब असेल, तर उद्देश काय असतो की बाहेरला बाहेर किंवा त्यांना भागावं काय, आणि त्यांच्याला गाय पण राहावेत आणि धड राहावेत. मग हा उद्देश कसा आहे, आज काही हिंडून जमणार नाही आपल्याला काय, आणि तेवढी रानं नाहीत आपल्याकडं काय, तेवढा वेळ नाही द्यायला दिवसभर. मग आपण काय करू शकतो, एक टाइम मोकळं सोडतोय संध्याकाळी साहेब मुक्त वाट्यात, आणि 2 टाइम वैरण, 2 टाइम पेंट. बर. ह्या गोष्टी करून आपण, म्हणजे जेणेकरून जे दुसरं काय समजा कोणाचं 0 बजेट असेल त्याच्याशी आपल्याला नाहीये, आपण 0 बजेट होत नाही म्हणताना आपण जरा वेळ जास्त देऊन काय 2 टायमात दाराकडे आपल्या कष्ट लागे ना, पण तेवढ्या वेळेचा त्यातून जे पैसे निघतात थोडेसे 5% रक्कम एक बीसी 5 ते 10% रक्कम खर्च करायला करतोय मी. बरोबर. मग मध्यंतरी वळू क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला होता आणि परत थांबलात का चालूचा निर्णय? हा, आता विषय सांगू साहेब, घ्यायचा आहे काय साहेब. आता काय तुम्हाला उघड सांगितले, बरोबर आहे का साहेब काय, इतके झटके बसले. आता धाडस करायचं काय साहेब. त्यात पण काय झालंय, म्हणजे आता तुम्ही म्हणजे तुम्ही आता सहकार्य करता, म्हणजे सगळं माहिती काढून करत असताय. म्हणजे साहेब आता काय फसलं म्हणजे काय माहिती का, बैल आणला समजा, एखाद्या गायीवर चालू असेल नसेल किंवा पायात निघाला खराब, की आणल्यानंतर मी काय म्हणतो माहिती का साहेब, महिन्यात 10 तर गायी आल्या पाहिजेत. कारण मी पेंट घालू शकतोय साहेब, बरोबर आहे का. पेंट काय देशी गुरातनं मला काय जास्त अपेक्षा नाही, की त्याचं खर्च भागून आपलं पण नाव झालं पाहिजे आणि त्याचं पण हे झालं पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. मग माझ्या डोक्यात तुम्ही जो कारखान्याचा जो बैल दिला ना, तुम्हाला मी एकदा बोललो होतो, पण बघा जे अगोदर एकदा गेला बैल आणि परत मूळ मालकाकडे आला आणि मूळ मालकाकडे परत गेला बैल, बरोबर आहे का. हा, तो जरी बैल आपल्याकडे आला असता ना, तरी पण आपण असा बैल सांभाळला असता ना साहेब, गाई येऊ द्या नाही येऊ द्या काय, बैल एक नंबर सांभाळला असता. कारण आपल्याकडे पेंट भरपूर आहे काय. पेंट म्हणजे जर्सी असल्यामुळे साहेब काय असतं तुम्हाला सांगू विषय, जर्सी असल्यामुळे आपण पेंट घालू शकतोय. आता मस्त माझ्या बरोबरचे कोण पाळते काय मला माहित नाही, पण आपण 2 टाइम साहेब पेंट अशी ठेवू शकतो त्यांना जेवढं पाहिजे. शेंकी गोळी आहे, भरडा आहे, सरकी आहे. सरकी पण का ठेवतो म्हणजे का साहेब, थोडस कसं आहे माहिती का, कलरचा माझ्या डोक्यात फॅक्ट नसतो की फॅक्ट नाहीये, फक्त गाय शाबूत राहिली पाहिजे आणि जास्त प्रमाणात ठेवत नाही. एक लय झालं तर एकूण आहाराच्या 10% ठेवतोय आम्ही. हा, कारण कसं आहे आपल्याकडून वैरण कमी पडली, जास्त झाली तरी पण ते सरकीन काय होऊन जातं, मॅच होऊन जातं ना. हा, मग ह्या गोष्टी आहेत. मग साहेब आता तो तुम्ही काल स्टेटसला बैल ठरवत तो बैल का? नाही, बैल अशी भरपूर आहेत. हा, मग आता साहेब मला काय म्हणायचं आहे का, आता काय झालेली चूक आहे काय साहेब, काय आता काय साहेब मला साहेब बोला, वेळ आहे ना तुमच्याकडे माझ्यासोबत? हा, नाही माझ्याकडे वेळ आहे म्हणताना रात्री मी काय म्हणजे साहेब, माझा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की काय, आपण कसा खिशात पैसे असल्याशिवाय काय, एखादी गाय पाहिजे म्हटलं तर पैसे म्हणजे पेंट पाहिजे, लागवड पाहिजे. आजकाल कसं आहे ते पहिले दिवस गेलेले आहेत काय, मोकळे मानानं मिळून घरं असायची किंवा 4-4 भाव असायचे, त्या एकदम त्यावर असायचं. आता कसं आहे आपल्याला धड ठेवायची, जनावर चांगली ठेवायची, त्यातनं निघू अगर न निघू. बरोबर. हा, मग ह्यासाठी का नाही आपण त्या जर्सीमध्ये वळायचं म्हणजे कसं आहे
थोडंसं आपला पण गाडा चालतोय आणि गाय पण धड राहते आणि 2 in 1 फायदा होतोय. बरोबर. मग आता कसं म्हणजे समजा साहेब मी पूर्ण काढलं मग ते डिशीला घालायला देखील माझ्याकडे म्हणजे एवढं तयारी होणार नाही ना. मग मी काय त्यांचं पण थोडं समन्वय साधून हे करून करायचं म्हणून माझ्या डोक्यातलं प्लॅनिंग करून मग असं मी पहिल्यापासून म्हणजे 10-15 वर्ष त्यात आहे. मग परत या 5-6 वर्षातून साहेब लक्षात घेऊन मग देशी गुराकडे वळलोय चांगलं. मग आता साहेब आता माझं वैयक्तिक मत काय होतं आता कसं आहे ही झालेली कंडिशन झालेली आहे काय यात काय आपल्याला बाकीचं व्यसन नाही किंवा बाकीचे नादान वगैरे काय झालेलं नाही काय साहेब. काय आपल्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाहीये काय किंवा बाकीचं काय नाही. मग हे झालंय म्हणजे कसं आहे कसं आहे थोडंसं इकडून तिकडून 10-5 गाया चांगलं मोठं खांड करायचं माझ्या डोक्यात होतंय काय. तर ह्या गोष्टीतनं करायला गेलं तर एक वेगळंच झाला. मग आता कसं ह्यात निघायचं म्हणलं तर थोडंसं त्या जनावरांमधूनच वर येणार आहे पण वेळ लागणार आहे थोडा बहुत. बरोबर बरोबर. मग साहेब आता मग असं मग माझं वैयक्तिक आता उघडच बोलतो आपल्याला गरिबीतनं काय असं म्हणजे सांभाळायला देणारा एखादा बैल असेल तरी पण आपण 1 वर्षभर आपण थोडंसं कमी म्हणजे ह्याच्यात चालू मग परत एखादा बाबा जर पैशाचं म्हणजे होत असेल तर थोडं बजेटमध्ये असेल तर उचलून पैसे करायला लागतील पण करायची तयारी आहे माझी. पण शेवट म्हणजे कसं आहे तसं घेतल्यासारखं म्हणजे टिकून पण आलं पाहिजे. मग थोडं बहुत तर एक 10-5 गाया तर महिन्याला निघायला पाहिजेत की तो बैलाचा खर्च असेल ती घेतलेली रक्कम असेल किंवा हे ऑटोमॅटिक थोडं निघायला पाहिजे. बाकीचं काय पेंडाचं काय अपेक्षा नाही की पेंड आपल्याला जर्सीमधून पेंड राहील. त्या 10-5 गाया बैलाकडून याव्या निघाव्या किंवा त्या गायची रुटीन लागावी किंवा त्या बैला आल्या पाहिजेत तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत. मग गोष्टी घडल्या पाहिजे की तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. यात कसं माहिती आहे का आता जग कसं आहे माहिती आहे का तुमचं सहकार्य कसं आहे एखादा माणूस तुम्ही पोहोचला पाहिजे त्या जातीचा बैल पाहिजे. आता जो बेगमपूरला तुम्ही बैल गेला ना बेगमपूरचा बैल बरोबर आहे का त्या बैलाला तो बैल आमच्याकडे तसा बैल नाही आहे सध्या त्या जातीचा बैल काय तो बैल असं तर थोडंसं म्हणजे 4-4 दिवसातून एक तर गाय आली असती 100%. मग असा विषय आहे की मग त्या खाणीतला असावा थोडंसं म्हणजे त्या गोष्टी माझ्या मनात म्हणतोय काय मी. मग वासरातून सुरुवात करायला म्हणलं तर वासरू पण आता कसा नाही का साहेब वासरं काय कमी किमतीत नाही आहेत बरोबर आहे का. मग वासरं घ्यायची किंवा त्याची खाण कशी पडणार आहे आता म्हणजे खाणीत गेला तर मग ते पैसे लाखात 2 लाखात 4 लाखात तो विषय झाला बरोबर आहे का. मग आणि इकडे कसं आता सांभाळायची भरपूर तयारी आहे काय पाहिजे तसं सांभाळतो फक्त सहकार्य मला आता ह्यातनं आता काय तुम्ही त्यांना काढले मला काढा असं म्हणत नाही. पण कसं आहे त्या गोष्टीतनं माझं नसत असेल तर ती पण गोष्ट होऊ शकते आहे. तर तुमचं ह्यातनं काय मत म्हणतंय. आता ही माझी पार्श्वभूमी मी सांगितली जे घडलेलं आहे विषयाला तुम्हाला उघड आणि दुसरी गोष्ट सांगतो साहेब काय वडील मिलिटरी मॅन आहेत काय साहेब आई वारली आहे काय वडिलाला 40,000 पेन्शन आहे साहेब काय पण वडील 1 रुपयाही देत नाहीत. हे आपली जिद्द काय आहे देशी बीज ठेवायचा आहे आणि त्यांना लागणारी लागवडी आपल्या जर्सीतून निघणार आहे. आपल्याला दुसरा काही चान्स नाही मागपुढे करायला. मग आपण ह्यातनं लागवडीतनं त्या गायी धड राखण्याचा किंवा आपल्या चांगल्या ठेवण्याचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न हा चालू आहे. वडिलांना देशी आवडत नाही का. नाही ना त्यांना विषय कसा सांगू साहेब आमच्या देशीचा विषय नाही त्यांना मी जी जनावर वगैरे जे आहे ती शेती आणि हे जे करतोय काय हे डोक्याच्या बाहेरचं त्यांचं म्हणजे मिलिटरी मॅनचं आता तुम्हाला जगालाच माहिती आहे की मिलिटरी मॅनचं एकच ठोका असतो की एकदा यस तर यस एकदा नाही तर नाही. बरोबर. मग त्यांचं तसं झालेलं आहे. मग देशी गाय माणसं गेलं आता कालवड झाली आहे साहेब काय 1 नंबर म्हणजे 1 नंबर झाले माझ्या हिशोबाने काय असे तोंडाला हे पण ते थोडंसं न कळत थोडंसं थोडं कुबड आलेलं आहे आणि पायात जरा लवचिक आहे पण पायात एक महिना 15 दिवस गेल्यानंतर त्याला कसं दूध पिईल दूध भरपूर पेंट 2 टाइम लागवड आहे गायला काय जसं लागवड जास्त होईल दूध वाढेल 1 महिनाभर जसं जाईल तसं ते वासरू ताटपणे येत जाणारच आहे. बरोबर. मग ते वासरू तसं जर झालं असेल तर पण त्याला काय पैदाशीसाठी ठेवायला परत काय अडचण नाही आहे ना. एकाला झालं म्हणून काय त्याला आई आपण आता माणसांमध्ये पण आई वडील लांडे असतील किंवा लंगडे असतील तर त्याला काय त्यांचा मुलगा काय मिलिटरीत भरती होत नाही किंवा पोलीस भरती होत नाही असं काय किंवा पैलवान होत नाही असं होऊ शकत नाही ना. नंतर ती कालवड आपल्याला ठेवायचीच आहे.
आणि आता पण ही कालवड आता मला वाटतं घेऊन पण 9 महिने होत आले साहेब काय. बर. मग अजून पण आपल्याला 5-6 महिने ही कालवड गाब घालवायची नाही. हा 4-5 महिने तर गाब घालवायची नाही, दिवाळीपर्यंत ठेवायची आहे अशी. दिवाळीला जर रूप वगैरे आले की नाही, आता रूप नीट कालवड अशी बनायला लागली आहे चांगली, म्हणजे उठली आहे कालवड. मग जरा वयात आल्यानंतर एक वेगळंच रूप असते आणि जरा वय झाल्यानंतर मग बैल दाखवायचं असं नियोजन आहे. बरोबर. तुम्ही मधल्या काळात बैल घ्यायचं ठरवलं होतं तेव्हा तुमची बजेटची तयारी दाखवली. हा आता साहेब आता उघड सांगू का काय, मी अजून पण काय बैलाला मी अजून पण मी एक एवढी रक्कम काही उचलवतुली करू शकतो, किती एक 50-60 हजार पण करू शकतोय. हा कारण कसं आहे साहेब माहिती का, आता कसं इतकं पोळलंय ना काय, मग त्यामुळे कसं म्हणजे काय तुम्हाला फुकून हे करायचं आहे की पैसे येतील जातील हा विषय नाही, पण विषय कसा आहे अशा गोष्टी झाल्या की मग असं आहे जे आहे ते सांगणं गरजेचं आहे. नाही परत कसं आहे मग आपण म्हणायचं की मग मी परत विचार काय केला साहेब, आपल्या गाडीला चांगला बैल लावायचा, आपले तुझे एखादं वासरू होईल काय. हा उद्देश तर आहेच काय, म्हणजे त्याला वेळ लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, पण ह्या नादात यायचं आहे. तुमचं मत काय म्हणतं की माझ्या बाबतीत आता मी जे सांगितलंय काय ह्यातनं मला पण माणसं केलं पाहिजे, तुमचं जर माझ्या जन्मभर उपकार असा द्यायची झाला पाहिजे. आणि तुमचं मी आता उघडच बोलतो काय साहेब, सगळ्या गोष्टी काय फुकट होत नाहीत काय साहेब. आम्ही माणसं झालो की आम्ही तुमचा काय पाहुणचार आहे काय साहेब ते जाणीवपूर्वक मी करेन काय, असं राखणार नाही मग. कारण कसं आहे एखाद्या माणसाला आपल्याला आणायला मिळवावं काय आणि त्यांचा जन्मभर उपकार विसरू नये असं माझं तत्व आहे की बाबा गरजापुरतं येऊ नये. मग आता वासरू घेऊन बनवायचे डोक्यात आहे का बैल? आता साहेब कसं नाही का, त्या गोष्टी तुम्हाला तर मी बोलल्यासारखं बघा ह्या दोन गोष्टी आहेत काय. मग बैल घेतला आपल्याला स्वस्तात एखादा असतंय, कोण ना कोण असतंय की जुना बैल झालाय, त्या गोष्टीत म्हणजे ही गोष्ट माझ्या डोक्यातली की सध्या 1 वर्षभर आपलं पण नाव होईल, बजेट पण कमी बसेल आणि त्या बैलाच पण बरं होईल काय. बैलाच पण बरं होईल कारण सांभाळण्याची आपली तयारी आहे काय. कारण काय दुसरं काम आपण लावणार नाही, फक्त ट्रॅक्टर आहे आपल्याकडं आणि माझ्याकडे 2 एकर शेती आहे. पण साहेब मी पूर्ण का नाही पिकाचं नियोजन बंद केलंय, फक्त ज्वारीची कडबा, हत्तीकाचं 1/2 एकर आणि मक्काचं नियोजन हेच नियोजन केलंय. आता पिकाचं म्हणून घ्यायचं डोक्यातनं काढून टाकले. जनावरांचा चारा, हा जनावरांचा चारा, दुसरा विषय घ्यायचा नाही. कारण काय होईल साहेब, खुरपायचं, मेहनत करायची, काढणी करायची, सुधी करायची, सगळं करून 20 ते 30% रक्कम राहायला लागली. मग त्याच्यापेक्षा एखादं जातीनं अभ्यास केलाय. हा मग ह्या गोष्टीचा मी विचार काय केला की एखाद्या गायीने जरी आपल्याला म्हणतो घातलं किंवा जरी नाही घातलं तरी जनावरांचा सांभाळून जर व्यवस्थित जनावर राहत असेल तर मग करायचं कशासाठी आहे, कडबा तयार कशासाठी करायचा आहे, त्यांच्यासाठीच करायचा आहे. मग एवढं राहून पळण्यापेक्षा फक्त वैरण जरी चांगली आली आणि क्वालिटी झाली ना आणि थोडं पैसे मिळतात जर्सीत, नाही असं नाही. मग थोडंसं आपल्याला कसं आहे हा खर्च इकडे घालता येतोय, त्यामुळे काय मी विचार काय केलाय की बाकीचा खर्च कमी करता येईल आणि पिकायला नादा लागण्यापेक्षा डायरेक्ट चारा. 2 एकर जमीन आहे, पाणी चांगलं आहे, पाणी टिकतंय, ठिबक केलेलं आहे. आता 1.5 एकर होंडी केलेला आहे, 1/2 एकर हत्ती घास आहे. आता 1.5 एकर शिल्लक आहे. आता साहेब अनेक 8 ते 10 दिवसात मका टाकायच्या. म्हणजे कंटिन्यू ओला चारा ठेवायचा आहे आणि तेवढ्यासाठी साहेब ट्रॅक्टर घेतलाय खास चारा आणण्यासाठी. ट्रॅक्टर घेतलाय? हा ट्रॅक्टर घेतलाय. कारण आता अगोदर ट्रॅक्टर होता 4-5 वर्ष, तो विकला वडिलांच्या नावावर होता. परत चारा आणण्यासाठी खास साहेब, खास दुसरं काही कारण नाही. मग आता आपल्याला कसा पेरणीचा जरा नाद आहे, म्हणजे एक 8-15 दिवस आपल्याला ज्यावेळेस इकडे डे नसतो ना, एक 15 दिवस आमच्याकडे कायरान आहेत ना, तुम्हाला माहिती असेल की वळसंग शिवार, इकडे जत शिवार मध्ये कायरान असल्यामुळे आपल्याला एक 10-15 दिवसाची पेरणी लागते की 5-50 हजार रुपये गोळा होतात. म्हणजे वर्षभरात आपले डिझेलचे पैसे, ट्रॅक्टरचे हप्त्याचे पैसे आपण काढू शकतोय. बरोबर. मग हा 2-in-1 म्हणजे जेणेकरून जेवढं करता येईल सिस्टमॅटिक केलेलं आहे काय. आता थोडासा लॉस आहे म्हणजे हा लॉस भरून काढायचा म्हणजे साहेब आता कसं आहे म्हणजे का सगळी सोंग करता पैसे करता येत नाहीत, बरोबर आहे का. मग थोडंसं आपल्याला लाईन मध्ये यायचं म्हटलं तर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घेण्यासाठी मी पवनची सिक्युरिटी 1.5 वर्ष झालं लागलो. बरोबर.
पण असा एका झटका बसला की 4-5 लाखाचा बसले तर कुणी लगेच सावरू शकत नाही. आपला कसा प्रयत्न आहे की प्रामाणिक प्रयत्न करायचं राहायचं. 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, पण ह्यातनं निघायचं. आणि जर्सी विथ देशी. कारण जर्सी काळाची गरज कशामुळे आहे की आपल्याला देशीवर देशी मस्त माझी इच्छा की जर्सी बंद करायचं. त्या देशी केल्यानंतर काम पण कमी होतंय काय, तर साहेब लागवड पण बंद होती आहे. लागवड बंद झाली की मग गाय तुम्ही सांभाळायला हौसून 20 सांभाळल्या, पण गाय हाड कातर दिसायला त्याला अर्थच नाही. मग अर्थ नाही. मग आपल्या डोक्यात काय आहे, अजून 10 पाळेल मी, पण त्यासाठी आपल्याला लागवड लागणार आहे ही जर्सीतूनच येणार आहे जास्त प्रमाणात. मग पुढे भविष्यात एखादा तुम्ही म्हणल्यासारखं की किंवा आता यशोगता बघतोय किंवा एखादं समजा 5-1 वर्षांनी गेलं तर ही लाईन जर आपल्याला वर घेऊन गेली की त्यावेळेस जर्सी ऑटोमॅटिक बाजू सारायची आहे मला पूर्ण. आणि इकडे जर म्हणजे त्यांचं जर मागायला लागलं की आपल्याला मग परत जर्सीचा नाच करायचा नाही, फक्त वंडीची शीट होणार आहे मग. कारण आपल्याला कष्ट पण कमी आहे ना तिथं साहेब, आणि चारा कमी आहे. 10 गायीमध्ये इकडे 10-20 लागतील. आणि आपल्याकडे फक्त वैरीचं दुसरं काय डोक्यात नाही. मग आता तुमचं नियोजन साहेब मला आता जे पार्श्वभूमी सांगितलंय ह्यातनं माझं कसं बरं होईल काय साहेब. तुमचं उद्देश तर चांगलाच आहे. मग प्रत्येक माणसाचा तुम्ही जो देशी गाय घेतोय प्रयत्न असतोय, त्यातनं नशिबाचा पण थोडासा भाग असतोय, बरोबर आहे का. मग तुमचं मत काय म्हणाल ते त्यातनं मग काय करावं, बैल घ्यावा का वासरू घ्यावं. मग बजेट एवढं मी करू शकतोय, कारण ते पण बजेट साहेब कसं माहिती का, वासरू घेतलं की साहेब बजेट अडकून पडलं, त्यातनं रिकव्हरी होत नाही लवकर. बैल घेतला तर माझी लागवडही तयारी आहे. आणि साहेब जर मी खोटं बोलत असेल तर तुमचं मी जास्त काय नाही साहेब, काय दिवसाचे मी 1000 रुपये तुम्हाला देतो काय, आणि पेट्रोलचे म्हणा नाही तर काही म्हणा, मी खोटं बोलत असेल तर येऊन बघायचं. देशी गाय कालवड जर व्यवस्थित सांभाळली नसेल काय तर 5 रुपये दंड मला करा. मी वैयक्तिक म्हणजे फोनवर बोलणं वेगळं, मी 1000 रुपये पदर देतो काय, चित्रीकरण करायचं नाही काय नाही. जाता येता तुम्हाला वेळ असेल तेव्हा बघायचं. खोटं जर बोलत असेल तर नाही, खोटं बोलायचं काय तिकडून. आता काय आमच्यात आहेत बरेच नमुने काय, एक नमुने काय करायचं तिथून काय म्हणायचं आम्ही पाळायला गाय आणली म्हणायचं काय, साहेब गुलाल लावून आणायची 8 दिवसात खटकाला ऐकायची. असे पण करणारे आहेत, बरोबर आहे का. किंवा तुमच्याकडे म्हणायचं मी पाळायला बैल घेतो चांगला धड करायचा, 1 लाख रुपयाला गिरायक आलं की विकून टाकायचं. आपल्याला व्यापार करायचा नाही. मला तर ती पाडी कालवड 50-60 हजार मागितली साहेब काय. मग ते तुम्हाला पण विचारलं की गळ्याला थोडस एक हे आहे काय, मग ते पण आता काय झालं साहेब तिथं बरोबर काय आलं जरा लंपी झालतं त्याला काय. लंपी झाल्यावर तो चट्टा पडल्यानंतर असं थोडस निघून गेलंय भवरा, पण निघून गेला नाही गेला, पण कालवडी जात 1 नंबर आहे म्हणताना का नाही मस्त वाटत होती. पण कालवड अशी खडी बिडी जात 1 नंबर आहे का ना, म्हणून काय का होईना आपण ती जात 1 नंबर आहे. वासरू पडणं न पडणं हे आपल्या नशिबाचा भाग आहे. मग म्हणताना ती कालवड काही होऊ द्या म्हणताना आपण ती कालवड घेतलीच. आणि घेतल्यानंतर तुम्हाला विचारलं होतं पण कसं आहे गायन माय काय होईल ते होईल म्हणून का नाही, एक तुमचा फक्त सल्ला विचारला. तुम्ही काय म्हणला काही नसते म्हणला मला, मग त्यावेळेस मला आजार आला होता की गाय कधी मग आजार आला होता. कारण कसं आहे गायीचा काही विषय नसतोय, ज्यावेळेस वासरू पडताना 1 नंबर पडले की संपला विषय. त्या गायी जर लंगडी असू द्या नाहीतर 10 बट्ट्या असू द्या किंवा काही बस्तर असू द्या किंवा काही खोड असू द्या, त्या वासराला बैलाला काय नसेल खोंडाला त्याच्या मागचं कोण विचारत नाहीत. मग त्यामुळे मी ते डोक्यातनंच काढलं की नाही म्हणताना मग ती कालवड मी परत घेतल्यानंतर मग मला वाटत होतं की विकायचं. दोघा ठिकाणी घातलं होतं. तुम्ही म्हटलं काय होत नाही म्हणताना मी विकायचं नव्हतं ते डोक्यातनंच काढलं. आणि कालवड आता बघील तसं नाही अशी ही झाली. आता साहेब 9 महिने झाले पण कालवड अजून तिकडे सोडताना आणि हे करताना काय असं एक ही सूड देखील देत नाही कालवडी, एवढी अजून तापट आहे कालवडी. जात कळलंय काटक. आता साहेब तुमचं काय मत आता झालं हे मी किती जरी पाठा वाचला काय, तुमच्या मनातलं काय की माझं पण कल्याण झालं पाहिजे. आणि माझ्याकडे नाही तुमच्या मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे माहिती आहे का, आता मला माहिती आहे साहेब मी आता काय म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल आतापर्यंत मी 3 ते 5 हजार गायींची शर्धांची
कोकरं शेरडांची गायांची वासरं अशी डिलिव्हरी केलीत काय साहेब. हा आता शेळ्या माझा हात लहान आहे, शेळ्यांची कोकरं इजी काढलेली मी डिलिव्हरी म्हणजे आडलेली शेळ्या. हा मग आता साहेब मला तुम्हाला खोटं सांगेल ना, कोण असं 100 रुपये नव्हतं त्याला देखील पैसे दिले नाही साहेब काय. जग जनार्दन कोणीही देत नाही, फक्त नडलं की डॉक्टरला 1000 रुपये जातील म्हणून फोन करायचं आणि पटकन आपले मतलब तेवढा साधवायचा. आणि हा बी अभ्यास तुमच्या त्या याच्यावरून बोलण्यावर तुमच्या बाबतीत असं घडले मला आता ते बोलण्यावर किंवा या जग जनार्दन आहे सगळे फुकाटच वाटते काय साहेब. माझं चांगलं झालं ना काय तर तुमचं काय ठरलेलं आहे काय मान सन्मान आपण एवढं मी माणसाचं गेलो ठरल्यानंतर आता लगेच द्या म्हटलं तर होणार नाही मला, पण ज्या दिवशी माझं असं होतंय काय हे एवढी अमाऊंट मी तुम्हाला सांगू शकतो, 5,000 रुपये तुम्हाला मान सन्मान म्हणा किंवा 1-2 ग्रॅमची अंगठी म्हणा, मी तुम्हाला स्वतःहून किंवा एक अर्ध्या तोळ्याचं मी स्वतः सोनं घालेन. बरं हा कारण कसं आपलं एखाद्या माणसानं चांगलं करायला लागलं कारण त्याच्यानंतर मी हे म्हणजे ते सोनं घालायला सोन्याहून आपलं काम केलं म्हणजे सोनं घालायचं, पण माणसात गेलं आता लगेच घायला म्हटलं तर जी परिस्थिती आहे ती आहे, पण परिस्थिती निवडायला पण वेळ लागत नाही तुमचं. तर अर्धा तोळ्याला आणि ग्रॅमला पण लय लागतं. लागू द्या की काय विषय नाही किती हो का मला कळलंय हो का सांगतोय का काय तो एखादा बैल चालवला रोज 2-3 हजार रुपये जर मिळाले तर आपल्याला नुसता पैसाच बघायचा ना. सोन्यासारखी माणसाची सोन्यासारखी माणसाचं ते मोलच नाही, त्या पैशाला किंमतच नाही हो शेवटी. हा बरोबर. आपण किती कसं माणसं देतो किंवा कोण आपल्याला घालतंय हा पण महत्वाचा विषय आहे ना. सोन्यासारखी माणसं मिळवून द्यायची घटना निर्माण करणारा आधी सोन्यासारखा लागतो. नाही आता तुम्ही आता इतकं काम केलं की बोलायचं काम नाही, बरोबर आहे का. मग आम्हाला माहिती की आता हे कसं आहे माणसं काय असे आहेत ना काय साहेब काय माणसं असे की फुकून हो म्हणते तर परत मागे चर्चा करायची अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्या. बरोबर. मग असा विषय आहे, दुसरा काय विषय नाही. बरं. मग साहेब काय तुमचं मत काय म्हणतंय सांगा. माझं मत तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी डोळ्यानं बघितल्याशिवाय मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. म्हणजे ही जी कंडिशन आहे आपल्याकडे शेड आहे गावात राहायला आम्ही काय साहेब शेड उपलब्ध आहे. मी सगळ्याला संदेश दिलेला असतो. हा नाही दिला असतो. कोणताही निर्णय घेताना सरळ पद्धतीने घ्या. बरोबर आहे की. हा तसा तुम्ही म्हणला का नाही मला एक अर्धा तोळं घालणार आहे किंवा 2 घालणार आहे हे काय म्हणला का नाही. ज्या अर्थी तुमच्या आत्म्यातून येते त्या अर्थी तुमची वास्तव कंडिशन बघणं गरजेचं आहे. होय साहेब. आता तुम्हाला काय खोट सांगत नाही, जे झालेलं मी तुम्हाला कंडिशन सांगितले, पण माणसात यायला पण असा काही मोठा विषय लागत नाही साहेब, बरोबर आहे का. एवढा खड्डा पडतोय म्हणून एवढं होऊ शकतंय काय. होय माणसात एखाद्या खिलार प्रेमीला आणायचं कसं त्यात आमचे रक्त आटून गेले. होय साहेब. होय. हॅलो. बोल. हॅलो. साहेब कसं करायचं सांगा. म्हणजे कंडिशन तर हे आहेच काय साहेब काय. आज उद्या पैसा राहत नाही साहेब काय. मला एवढं माहिती आहे बघा साहेब काय पैसे ह्या वास्तव जगात नाही. आपण जर रुटीन असेल ना कुठलीही गोष्ट राहत नाही. एवढा खड्डा पडतो म्हणजे खड्डा भरण्याची ताकद पण आपल्याला येणार आहे, पण वेळ लागणार जरा काय. मग साहेब माझं वैयक्तिक मत आहे जे आहे ते सांगितलंय. तुम्ही चांगला निर्णय घेताय मला म्हणत, पण तुम्ही स्वतः येऊन बघणार असाल तरी जरी नंतर जरी बघितलं यात जरी ते मात्र जरी खोटं वाटलं काय साहेब. मी तुम्हाला काय म्हटले 5,000 रुपये मी तुम्हाला वैयक्तिक हे संतोष तुमचं खोटं आहे ते सगळं खोटं आहे जर असं जरी म्हटलं ना मला खोटं वाटतं म्हटलं का नाही तुमच्या अंतकरणाला वाटलं का नाही विषय सांभाळायचं तर मी 5,000 रुपये दंडाला बांधलेला आहे मी तुम्हाला. फक्त तुमचे अंतकरण तुम्हाला वाटलं असेल की हा बोलतोय माणूस आणि मी काय असू द्या थोडं देणं घेणं चालू आहे, पण आणि नफ्यावर आलं की विकणं घेणं ते काय विषय बाबा कुणाला तर चांगले होतंय विषय. पण आम्ही आता त्यानं मागितलं कालवड काय 50,000 रुपयाला आपल्याला द्यायला म्हटलं गड्या घेतल्या कालवड काय हौसन आपलं चांगलं तर होऊ दे नाहीतर वाईट तर व्हायचा विषय नाही. वाईट काय करणार आहे आता ती. बरोबर. वाईट तर करणार नाही, मग चांगलं होईल न होईल हा विषय आहे. पण आपला धर्म काय सांभाळायचे. मग एक माणूस आता परवाच एक माणूस आलता आमच्या सासरवाडीचा माणूस होता औंढीचा पत्रिका द्यायला आलता.
आज बसला कालवड बघितला साहेब, देशी कालवड आता चांगली दिसाय ना. बघितला गाडी बाहेर जाऊन पट्ट्याची कालवड म्हणला, बैल चांगला दावायला म्हणला कालवडीला. कालवड बघितला खुशी झाला गडी. काय मग ते बाकीच काय बोलणार आहे मग? पैसे तुमच्या बँकेत काय आहेत काय विचारायला त्यांना अधिकार आहे का? आणि आपण तर काय खरं सांगणार आहे का? त्यांनी तर काय त्यांनी विचारणार आहे? कुठं काय जगात कोणी विचारलं का तुमचं सोनं किती आहे पैसे किती आहे? मग ते विचारलं आम्हाला समाधान झालं की बाबा तेवढी गोष्ट झाली तरी बाद झालं. मग साहेब आता मला तुम्ही हा बैल कारखानीचा तुमच्या हिशोबान कसं कसं काय काय अडचण काय म्हणून त्यांनी विकायला लागले, काय काय गोष्ट आहे? मला बातमी फक्त कानावर आली हा हा की बैल देऊया, हा 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 पण का द्यायला लागले ती हे जवळून अनुभवलं नाही मी. बर. काय केलं नाही. हा हा साहेब त्याच्या पुढे वैरण पडले तोच बैल ना तुम्ही टेटर ठेवला रात्रीचा? काही कारण असं नाही नाही टेटरचा ठेवलेला बैलच आहे का? हो टेटसचा बैल. हा साहेब त्याच्या पुढे आता केंबाळ पडलेला बघितलं मी. काय सांभाळणं का मी जसं इच्छा आहे प्रश्न सोडा. काय साहेब सांभाळण्यामध्ये जरा फरक पडतोय. आम्ही तुम्हाला सांगतोय जरा वैरण जर कमी पडली लागवडीला कमी पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. काय हा आता सध्या मी तुम्हाला तुमचा मान सन्मान काही जास्त करू शकत नाही साहेब. काय पण ज्या दिवशी माझं भलं झालेलं असेल की माझं रुटीन लागले आणि माझी भावना माझ्या डोक्यात फिट बसणार आहे का साहेब? गरज सरून वैद्य मरो अशी भावना नाही की ज्या माणसानं आम्हाला चांगलंच घातले त्या माणसाचं कुठं ना कुठं ते पान न पाण्याचे त्यांचं काय उपकार कशी काय बाजू आपल्याला जेवढं सांभाळता येईल ते मान सन्मान तेवढा करायचा मी पूर्ण म्हणजे जातीन प्रयत्न करेन. बर बर बर. हा मग हा बैल तुम्हाला काय वाटतंय चांगला करायसारखा बैल असेल आणि एवढी रक्कम आहे माझ्याकडे काय मी म्हणजे काही करू शकतो साहेब. काय आता सध्या काय एखादं माझ्याकडे थोडं सोनं आहे समजा साहेब, ती सोनं मी मोडणार साहेब. तुमच्या लक्षात येते का साहेब? हा मी सोनं मोडणार सोनं घ्यायला लागली म्हणून. काय त्या सोन्यापासून परत किती तर सोनं होईल काय तुमचं सहकार्य लागलं तर. काय हा फक्त विषय कसा आहे खात्रीनं तुमचे ह्यानं म्हणजे बाकीच गोष्टी कसा आहे साहेब आता उघड सांगू का पायात चांगला असावा थोडासा म्हणजे कसा खराब असू द्या. मी म्हणतो काय बघा साहेब खराब असू द्या नाग गाईवर चालायला जरा कमी जास्त चालू द्या. आपल्याला रग आणि आपण ताकद आपण ठेवू शकतोय. बरोबर आहे साहेब? हा थोडासा खराब असू द्या थोडासा उघडा पडलेला असतो काही विषय नाही. काय हा बाकीच्या गोष्टी आपण हे करू. हा पण ह्या गोष्टीतनं आपण काढू थोडे दिवस दमान चालू होऊ द्या गायनं जास्त जर काय अडचण असेल तर. पण ह्यातनं म्हणजे आपल्याला पण किमतीत पण बसावं बऱ्यापैकी त्या बैलाच पण बरं व्हावं आपलं पण बरं व्हावं तुमचं पण नाव व्हावं की ह्या माणसानं ह्या जन्मात माणूस की धर्म तुम्ही आता जर्सीचा विषय नसून देशीसाठी किती काम चालू आहे आम्हाला माहिती आहे. हा मग आहे हा बैल कितीपर्यंत देईल त्यांनी म्हणतात काय म्हणतात मग त्याने साईड देतात का एवढी रक्कम आपण देऊन एवढी साईड देतील का 2-4 महिने आपल्याला थोडंसं तिकडून पैसे जर निघत असेल तर थोडंसं काढून आपल्याला खात्री आपल्याला पण लागली पाहिजे. मारायला जास्त चौथावून माराय आता मी एकटा बघणार आहे साहेब. बरोबर आहे का? गावात एखादं सहकारी 2 माणसं करतील कसं गावात अशी आमच्या गावात पण आहे की नादानं एखाद्या बाबा सोडू लागायला धरू लागायला जरा बोललं की येतात. काय साहेब मामाची पोर आहे ते गावातच मामाची पोर आहे ती मामा आजोळ येतं आमचं ती येतील मी मदत भरपूर आहे मला बारीक सारी गोष्टीला. काय पण साहेब ह्या गोष्टीतून थोडीशी साईड देतील का? बरं एवढी रक्कम आता कसं माहिती का साहेब लाख रुपये गुंतवून एकदम म्हणतं तर आता साहेब कसं माहिती का लय पण भरलेला बैल आणायचा मग आणल्यानंतर त्याला आणि लोक वाईटावर बऱ्याच गोष्टी असतात साहेब. मग आपण खराबात आणल्यानंतर तो कोणी नजरात पण येत नाही आणि जुना खोंड आणला की खोंड आपल्याला चालू करायची पण नॉलेज पाहिजे साहेब. काय गोष्टी आपण बैल मी जर्सी पाळला होता साहेब. काय आपण 2 वर्ष बैल होता आपण गायवरून सोडलेला बैल काय रेडा सोडलेला आहे. पण विषय कसा आहे पण देशीचा विषय वेगळा देशी तापट असतोय मग हा कसा चालू बैल असतोय जरा वळणातला असतोय मग हा किती साय येते का चौसाय बैल साहेब? ती काय प्रॉपर माहिती माहित नाही अजून. हा मग साहेब हा बैल घेतला तर आपलं बरं होईल का त्याची अमाऊंट किती होईल हा महत्वाचा विषय. कसा म्हणजे का आता उघड तुमचं त्यांनी विकायला त्यांनी काय बोलता बोललेत का तुम्हाला?
नाही नाही. उघड उघड बोलू. कारण कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला म्हणल्यासारखं मी ज्या दिवशी मला ह्यात मी ह्याची रक्कम पिटून मला दुसरं माझी रक्कम फेडायची मी वाट बघणार नाही साहेब. ह्या बैलाही रक्कम पिडून काय जे उतरवते झाले तेवढं सगळं हे करून मला 2 पैसे राहायला नाही. त्या ज्या 1 महिन्यात तुम्हाला मी जे तुमचा मान सन्मान तुम्ही जे केलेलं आहे ना माझ्यासाठी, तिथं मी पुरेपूर तुमचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न करेन. हा, एकदा मनात आलेली गोष्ट पूर्ण करणार म्हणजे करणार. नाही एकदा दिले की घेतले की त्याने काय आपल्या अशी भाषा आपल्याकडे परत येणार नाही. जन्म असतो एखाद्या माणसानं आपल्या घातलेल्या माणुसकीत घातले आणायला लावले की विषय मिटला. मग आता जर्सीत चालू आहे आपलं, पण जर्सीचं कसं आहे साहेब, त्याचं चटमूट चालू आहे. पण एखादं नाव वयाचं आहे तर ह्यात मी होणार आहे. आणि आपलं सहकार्य करणार तुम्हीच करणार. कारण कसं दुसरं एवढं तुमचं कोण काम करतच नाही साहेब अजून. इकडून घेऊन इकडे एकटा झाला असताना आज तुम्हाला तो बैल तुमच्या दावणीला आणला काय साहेब, एक 15 दिवस सांभाळला काय, तुम्हाला म्हटल्यावर तो माझ्यापेक्षा पण शोध देणार. बरोबर आहे साहेब. हा, आम्हीच पाहतो. नाही 1 मिनिट. नाही कसं असतंय, प्रत्येकाचा विषय असतो. तुम्हाला म्हटलं की जरा फरक पडतो. दिल्यानंतर तुम्ही आणि 8-15 दिवस सांभाळला महिना, तुम्हाला जायला लागून येते तुम्ही हौसून आणला किंवा काय म्हणा काय करायला गेलं, पण तुम्ही तसं करतच नाही. मग तसं बरीच लोक करतात. मग तुम्ही मला विचारलं नसतं पहिली गोष्ट. म्हणजे तसं करायचं असं तर मला काय म्हणून मला कशी स्वस्तात देतील. नाही तसं नाही. तुम्ही चॅनेल आणि विषय कसा साहेब, चॅनेलचा विषय कसा आहे, तुम्ही चॅनेल चालू आहे काय, चॅनेल नुसतं चॅनेलच नाहीये की, पण जातीनंच काम चालू आहे ना. इकडे दुसऱ्याकडं माहिती घेऊन काम चालू नाही साहेब. हा विषय आहे. रक्तात मी गुणधर्म आहे की सांगायला लागत नाही. मासे पिल्लेलं पोहायला लागत आहे सांगायला लागत आहे. हा, असं काम आहे. आता कसं आहे, दुसरे चॅनेलवाले काय मला विषय नाही. मी माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला, चॅनेल तर चालूच आहे. पण ऍक्च्युली चॅनेलसाठी बाकीचं गायींमध्ये किंवा देशीमध्ये जे ज्ञान लागते ते ज्ञान काय चॅनेलवाल्यांना सगळ्या येणार नाहीये. बरोबर आहे का. तुम्हाला अनुवंशिकच आहे काय. हा, विषय असा आहे. आता खेड्यातल्या मुलांना किंवा तुमच्या पहिल्यापासून तुम्हाला सांगायला लागत नाही. आता मला तुम्हाला उघड सांगू का, आम्ही फक्त शेळीच्या पोटात जरी हात घातला कोकराला मला सांगायला लागत नाही बाहेरच्या माणसाला काय करायचं काय नाही. तिला न इजा होता अलगत असं धरल्यागत 2 बोटांनी 3 बोटांनी मी पिल्लू बाहेर काढू शकते. हे माझं मला अनुभव झालेलं आहे काय. मग मी आता ते युट्यूबला टाकणं न टाकणं, तो चॅनेल तयार करणं हा विषय वेगळा आहे. मग काय साहेब, पण चॅनेलसाठी लागणार चॅनेल हा विषय, मार्केटिंग हा विषय वेगळा झाला काय. तुम्ही मार्केटिंग करू शकता न करू शकता हा विषय वेगळा आहे. पण बेसिक नॉलेज हे काय तुम्ही काय चॅनेल मधून घेऊ शकत नाही ना. किती जर केलं तुम्ही फक्त व्हिडिओ करणार आहे त्यातनं. नॉलेज घरचं अनुवंशिक रक्तातूनच आलं पाहिजे ते बाकीच. म्हणजे ह्या धर्तीवर माझा शब्द पाळतील लोक. होय. म्हणजे अनुवंशिक माझ्या रक्तात असल्यामुळे ज्यांना होय. हा, तेच सांगतो की पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे तेच सांगतो की पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे. ते आपल्याला म्हणजे तुमचं वैयक्तिक सांगू का, जे घरात कसं नाही का बघितलं तुम्हाला, त्यामुळे त्या नॉलेज हे कसं नाही का, चॅनेलचा विषय वेगळा ह्या गोष्टीचा नॉलेज वेगळा. साहेब काय करूया मग. म्हणजे एवढा अभ्यास केलाय तुम्ही माझा. नाही अभ्यास भरपूर केलाय साहेब. मग मी तेच सांगतो की विषय कसा आहे, बाकीच्यांना कसं आहे विचारायला लागतंय की असं होतंय का तसं होतंय का. आता तुम्हाला साहेब आम्ही पण लहानपणापासून आहे काय, पण कसं आहे मामाच्याच बैल ना आमच्याच बैल नाही ते. आमच्यात नसल्यामुळे आम्ही कसं फक्त सांडीच्यात वाढलोय काय. पण बघत करत आठवड्यात एकदा बघायचं किंवा एखाद दिवस जाऊन बसायचं एवढाच विषय हो साहेब. बाकी विषय असा विषय नाही. आता मामाकडे आमच्या एकाच मामाकडे बैल आहे ती. हा, मग नाहीतर तिच्याकडे मेंढरा आहे ती. आता आम्ही कोळ्याच आहे साहेब काय, आता उघड सांगायचं काय, आम्ही कोळ्याच आहे. पण आमच्या मामाकडे मेंढर का नाही तुम्हाला सांगतो का नाही, किती डोळ्यापासून मला काय माहित नाही, पण आम्ही बघतो असं आमच्या म्हणजे आईचे वडील काय त्यांच्या बघतो अशी मेंढर आहे बा. हा, एक आता माझं वय 36 रनिंग आहे काय. मी 2-3 वर्षापासून जसं कळते 2 वर्षापासून 4-5 वर्षापासून तशी तर मेंढरा त्यांच्यात दिसली आहेच आहे. खांड मोडलेलं नाही.
मग ते तुमच्या त्यावर लक्ष आलं की कोळ्याची पण यांच्याकडे मेंढर राहायची. हा हा बरोबर. मग साहेब आता मला मग ह्या गोष्टीत मला माणसात एक तर म्हणजे देशी गाय माणसात काय, एक जमीन देशी गाय माणसात कधी घालू शकत घाली सांगता येत नाही. मग त्यांची काय अडचण असेल नसेल तुम्ही साईड देतो म्हणले काय, तुमचं सहकार्य चांगलं लागलं ही झालं, आमचं नशीब जरा उजळलं. काय गोष्टी होगा पैशाचा काय मोठा विषय नाही की 4-2 महिन्यात एखादी गाय जर निघत गेली तर पैसे गोळा व्हायला लई दिवस लागत नाही. बरोबर आहे. 1.5-2 महिन्यात पैसे गोळा होतात. तर मी एवढी हमी देऊ शकतो की आपल्याला ते पैसे आणायला जायचं, पत्त्याच्या पाण्याला लावायचं आहे, दारू प्यायची आहे, गुटखा खायचा असलं आपल्याला एक काडीच व्यसन नाही सर. हा काडीच व्यसन नाही, काही व्यसन नाही. बाकी त्या पैसे गोळा होणार आहेत ते गोळा करून मी तुमचं म्हणल्यासारखं त्यांचं काय अमाऊंट आहे राहिली तर त्यांची अमाऊंट पूर्ण करून तुम्हाला ठराविक वेळेत जर चांगलं झालं लगेच जितक्या दिवसात गोळा होईल त्या दिवशी मी तुमचा ठरलेला शब्द तोंडात नाही गेलेला एक वचन आहे, एक शब्द आल्या की बाबा तुम्ही करायला म्हणून नाही की मान सन्मान म्हणून काय सोन्यासारख्या माणसाला सोन्यानं सन्मान व्हावं म्हणून मी एक आजपर्यंत कुणी करू अगर न करू पण माझ्या डोक्यात आलेलं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही द्यावं म्हणून नाही की मनात न आलं म्हणताना हे करतो. हा बर. आणि व्हावं. आता माझी तुमची भेट झाली आहे का? नाही झाली. हा मग भेट कधी घडवायची? तुम्ही म्हणेल त्यावेळेस. आता कसं आहे तुमचं व्यस्त कार्यक्रम मी जाताना तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणलं की साहेब ह्याचं काय होते बघून मला वैयक्तिक आता कसा म्हणजे का साहेब थोडे दिवस तर मग उचलाउचल करून करता येईल काय साहेब, पण कसा आहे म्हणजे का साहेब प्रत्येक वेळेस उचलाउचल करून काय इतकं पडलंय ना की माणूस जरा फुकून दूध पळल्यावर ताक फुकून ते जरा माणूस करतो ना तसा प्रकार झालेला आहे काय. आणि कुठलेही जण म्हणजे काही जर करायचं तर कसं आहे की लाईफ स्टॉक आहे काय साहेब. हा रिस्क असतेच काय, पण रिस्क जो घेतो तोच पुढे जातो हा पण महत्वाचा विषय. मग साहेब आता काय करायचं भेटल्यानंतर ठरवायचं आहे का, पण बैल असा असावा की आता कारखान्याचा तुम्ही दिलाय ना तो मदत म्हणून केलेलं आहे ना त्यांना, तशामध्ये जर असेल तर आपलं नाव पण झालंच पाहिजे थोडं बहुत आपल्या कष्टानं म्हणा किंवा सहकार्यानं म्हणा. मला पण वाटत. मग तुमचं मत आता उघड काय म्हणते आपण भेटल्यानंतर पण बोलूच काय. पण ह्या गोष्टी माझं उघड मत आहे मोबाईलच्या गोष्टी मोबाईलवर वास्तव डोळ्यानं डोळा भेटल्यानंतर मत वेगळं. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर आपण ठरवूया का तुमच्याकडे मला आल्यानंतर ठरवूया? कसं आहे तुम्ही माझ्याकडे किंवा मी तुमच्याकडे आहे हे तात्काळ घडलं पाहिजे. जर खेळामध्ये लवकरात लवकर प्रवेश करून सगळं बोललेले शब्द खरी करायचे असतील तर होय काय आजच आणि आता शब्द वापरायला पाहिजे. आता साहेब आता तुम्हाला उघड सांगा मग कसं करायचं साहेब मला येऊ द्या का तुम्ही म्हणजे कसं आहे म्हणजे का साहेब सगळं फुकटवारीत चाललेलं आहे मलाही माहिती आहे की आता हे जे ह्या गोष्टी जोपर्यंत नरड्याला माणूस कसा आहे नरड्याला येते तोपर्यंत गप असते, पण जोपर्यंत नाकाला पाणी चाललं की माणूस काय म्हणतोय की असंच चाललेलं आहे सगळेजण. आणि केवढं करून पण नाकात पाणी जाऊन पण करून पण परत जर ते जर झिरो ठरवायला लागलं तर माणूस काय होतं मग मी आतापर्यंत तुम्ही कधीच विषय काढला नव्हता की चॅनेलला एवढा खर्च आहे की माझा माणसं एवढा खर्च येईल तेवढा येईल कधीच बोलला नव्हता का तर किमतीनं माणसं राहत होती पहिली काय. आता माणसं बदललेत काय करायचं तुम्हाला मी बोलताना बोलतोय वेगळं करताना वेगळंच करायचं मग खोटं ठरवायचं तुम्हाला तोंडशी पाडायचं किंवा हे बऱ्याच गोष्टी आहेत या काय. या गोष्टी केल्यामुळे ते या गोष्टीतनं माणूस कसं होतं एकदा डोक्यात मग बसवलं या गोष्टी खोट्या पाडाल्यामुळे हे माणूस ह्या मग परत यायला जातो की जेणेकरून तो माणूस अशा बोलथापा परत देऊ नये आणि जर खरंच गरज असेल तर येईल नाही खरंच गरज नसेल तर ते ही गोष्ट असल्यामुळं बरोबर त्याचं गपचूप बसेल. आता तुम्ही तर तिकडं ड्युटीवर आहे. हा आता 6 दिवस आहे मी 3 दिवस इथे गावापासून 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर ऑफिस आहे काय साहेब.
नाही तुम्ही वेळ काढला तर मग मी 2 ते 3 तास वेळ काढू शकतोय. काय घरापासून किती किलोमीटरवर ड्युटीवर आहे? 1.5-2 किलोमीटर असेल. घरापासून. हा सुट्टी आठवडी? हा आठवडी सुट्टी आहे की आठवड्यात एक सुट्टी असते की साहेब. वार? तसं येत नाही. आता मला बघा माझे 6 दिवस संपूर्ण म्हणजे आज रविवार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी सुट्टी आहे साहेब मला. हा म्हणजे फिक्स वार सुट्टीचा नसतो? नाही फिक्स नाही. कसं तुम्ही का साहेब 6 दिवस ज्यावेळेस भरतात ना 6-7 दिवस भरले की सुट्टी येते आठवड्यात. म्हणजे महिन्यातून 4 सुट्ट्या मिळतात. कधी एक दिवस इकडे तिकडे होतंय. बरोबर. आपली भावना कसं आहे साहेब कसं आहे का आपण कसं आहे जरी पूर्ण लॉस झालो असतो म्हणजे थोडंसं लॉस झालं असतं तर रिकव्हरी करायच्या म्हणतात सिक्युरिटीमध्ये घुसलो. कारण कसं आहे साहेब बसून तर कुठं कोण हात पाय न आलो तर कोण सुधारणा कुणाची झालेली नाही. मग थोडंसं कसं आहे म्हणजे का साहेब भलं परत दिवसाला 10,000 रुपये येतील हा विषय परतच आहे. पण सध्या आता मला गरज काढायची काय आहे की सध्या मला 10-15 हजाराची गरज आहे. मला माझ्या खिशाला काही एवढी गरज आहे तर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार. ज्या दिवशी मला आता ही पण लक्ष्मी आहे ज्या लक्ष्मीवर आपण जगतो या विषय नाही. ज्यावेळेस दुसरी गोष्ट आपल्याला एखादं जास्त ह्याच्यापेक्षा हे लागलं जितके दिवस जमतो त्या दिवशी हे पण चालवायचं. त्या दिवशी हे लोड होतं तर तिकडून आपलं जर चांगलं व्हावं लागलं तर थोडंसं याला साईड देता येईल. पण जोपर्यंत तिकडे पण होत नाही आणि आपण एक बाजू सांभाळून कुठलं होत नाही लगेच थोडासा वेळ द्यायला लागणार आहे. परत शिंग मोडलं होतं पहिलं साहेब किती जरी चांगलं झालं ना आपण दारू आणि ह्या गोष्टी मस्ती करणं या गोष्टी करणारच नाही. काय किंवा पैसे उधळायचं ना असलं नाही जमणार आपल्याला. ही गोष्ट आपल्या रक्तातच म्हणजे डोक्यात बी नाही रक्तात पण काय जेवढं शांत समाधान आपलं चांगलं होईल तेवढं बघायचं. त्यात नशिबाचा थोडासा भाग असतो. तो नशिबाच्या भागामुळे ही पाळी आल्या जरशा आता वाटतं की साहेब हा या घरच्या गाया होत्या त्याच्यावर थोडं चाललं असतं. पण थोडंसं पैसे जास्त आलं म्हणजे थोडंसं लागवड खर्चायला येत्या आणि 4 गाया वाढवा येते त्या काय वळू माझ्या डोक्यात काय होतं थोडंसं वळू डायरेक्ट 1-2 लाखाचा वळू घ्यायचा डोक्यात होतं साहेब काय. पण एवढा घेऊन पण आता काय वाटलं म्हणजे का साहेब एवढं पडलं ना की परत वाटलं की काही होऊ शकते काही होऊ शकते. बैल महिन्याभरात आजारी पडू शकतो काही होऊ शकते असं काही सांगता येत नाही. त्या गोष्टी जेव्हा पोळलं ना काय साहेब त्यावेळेस लक्षात आलं की बाबा होऊ शकतंय आणि स्टॉपचं काही सांगता येत नाही. मग साहेब आता तुम्हाला ट्रीटमेंट मी करतोय काय सलाईन लावायला जमते बऱ्याच गोष्टी जमते काही नाही बघा. गोशीरतापा ट्रीटमेंट आहे मस्टडी ट्रीटमेंट सगळं बाकी सगळं ट्रीटमेंट करतोय. पण विषय कसा आहे एवढं करून देखील नुकसान म्हणजे गोष्टी झालेल्या आहे त्या. मग त्यातच बसून मग थांबत आता वळू माल काय आहे एवढी बैल मरतेत काय होतंय किंवा दगावतेत बऱ्याच गोष्टी होती त्या. पण त्यांनी काय सोडलंय का 2 दिवस तेवढंच बाबा एखादं जेवण 1-4 दिवस कमी करा खाते परत दुसऱ्या दिवशी आणि जिद्दीनं आणि दुसरं खोंड आणून दुसरा बैल आणून चालूच ठेवले. मग साहेब आपल्याला पण तेच गोष्ट करायची आहे. मग तुमचं मत काय ह्या लाईन मध्ये आलं तर आपलं बरोबर तुमच्या तोंडातून शब्द आलाय ज्या माणसाला तुम्ही गायडन्स केलं त्या माणसांचं बरं झालंय काय. तुम्हाला काय वाटलं तुमचा विषय परत गॅप पडला परत मी अजून तुम्हाला जागा करतो. मग तेच हा विषय करायचा आहे. परत विषय काय केला म्हणजे साहेब खोट सांगत नाही का मी परत विषय काय केला तर आपल्याच गेलं एखादं होईल काय म्हणजे साहेब बोलल्यानंतर माणूस कसा जरा थांबतं बरोबर आहे का. मग थांबलं तर मी एक डोक्यात काय विषय घेतला होता की आपल्या गाईला होईल एखादा चांगला बैल द्याऊया थोडे दिवस मग हळू चालूया कासवाया घेतील हा विषय. मग जर आपल्याला त्या बेगमपूरच्या बैलासारखा जरी बैल मिळाला काय सांभाळायच्या मापातला एखादा असतं कोण नसतं असं काय जण व्यक्तिशा प्रवृत्ती द्या काय जण कसं असतं जोपर्यंत नाव आहे हे आहे तोपर्यंत सांभाळते ती 5 वर्ष झाला की बैल काढते ती कोण सांभाळायला देतंय असे बरेच जण आहेत जगात. तसा जरी एखादा असेल फक्त पण चांगला असावा बैल 13 वर्षाचा असू द्या पण अन्नाचा 1 वर्ष 2 वर्ष आपल्याकडे चालला पाहिजे. मी आता साहेब म्हणत नाही कामाला मला काय नाही काय साहेब आता कोणता
पहिलं विचारलं होतं काय मी, म्हणजे या 2 वर्षापासून विचारलं होतं मी तुम्हाला सांगतो. आपलं बोलणं व्हायचं अगोदर. हा. काय म्हणून विचारलं होतं? त्यांचा बैल एक विकायचा होता काय, कुठलाही काय त्या बैला जोडीचाच एक होता काय. मग विकायचा होता म्हणलं साहेब, मी काय विचारलं डायरेक्ट विचारलं. साहेब म्हणलं तुम्ही काम्या जर दे असेल तर कधी पण सांगा म्हणलं. म्हातारा हो नाही तर काय हो, आम्ही सांभाळतो म्हणलं जीवापेक्षा जास्त काय. हा. आणि म्हणल्यावर नाही त्यांनी काय म्हणलं हा दे, सध्या काय दे ना म्हणजे ज्यावेळी दे तेव्हा सांगतो म्हणले काय. पण तुम्हाला सांगू साहेब आता कसं असं म्हणजे का, आम्ही आता ह्यात जास्त नाव नाही काय. तुम्हाला जेवढं माणसं काय म्हणजे ते हा ह्याला दिला तर बरं होतोय तुम्ही सांगताय, त्याने तुमचं ऐकते कारण फिरलेलं तेवढं तुम्ही असताय ना की ह्या हा माणूस असाय. पण त्यांना ना आमचं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे त्यांना विश्वासच लागत ना हो. हा विश्वास लागत नसल्यामुळे त्यांनी नावच काढत नाहीत. हा म्हणजे मस्त आम्ही आमच्या शब्दावर देऊ शकतात. हा देऊ शकतात कारण कसं असते तुम्ही एवढं फिरलेलं असता की नाही तुमचा संपर्क तेवढा आलेला असतोय काय. आणि तुम्हाला बघितलं तुम्ही रोज त्यातच असता त्यामुळे तुम्ही लक्ष येते शब्दावर देतात म्हणजे कसं आहे तुम्हाला परफेक्ट नॉलेज आलं तुम्ही 4 चौकात तुम्हाला माहिती निघालेली असते त्यांना कळत काय. मग मी आता तुम्हाला आता काम्या काय त्यांचा एवढा गाजलेला पहिला आहे पण आपण विचारलं म्हणजे काय त्यांनी द्यावान असं नाही अपेक्षा, त्यांच्यात राहील तर राहिलं चांगलीच गोष्ट आहे काय, आपल्याला अडचण नाही काय. पण एक चांगला बैल आहे आपल्याला बी नाव होईल, भला झाला तरी बैल 1 वर्ष चालला तरी चालतंय आपल्याला. पण दिला तर आपण घ्यायला तयार आहे आणि सांभाळायला तयार आहे चांगलं. तसं जरी बैल असेल तरी पण बैल किंवा तुमचा ह्याचा ॲडव्होकेटला ते निशांत साहेबांना दिलाय ना तू सोन्या, तसं असेल तरी बघा काय थोडंसं आपण त्याला असेल बारीक सारी ट्रीटमेंट असेल, जो गाय उलटतेत करतेत त्याला काय वेच वगैरे असतं जरा वाढवलं किंवा बाकीच्या गोष्टी जरा वाढवल्या की होऊन जाते. एखाद्या 2 गाय कमी लावायचे, एक गाय 2 गाय लावले तर काय आपण लोक 5-5 लावतात बरोबर आहे का. आपण 2च्या वर लावायचे नाही तर थांबवायचे तेवढेच लावायचं. बैल पण शाबू जायला गाय गाभण लागला तर थोडंसं औषध थोडे बहुत आहे ट्रीटमेंट, असं काही नाही की होणारच नाही असं नाही. हा आणि तो बैल पूर्णच खराब असतात त्याची पैदास पण झालीच नसते पहिल्यापासूनच. जे उलटतंय ना त्याचं पहिल्यापासूनच उलटत असते ती 2 वर्ष असल्यापासून. बरं कारण आपण कसं ब्रिडिंग मध्ये थोडंसं मी नॉलेज आता मी कसं साहेब आयव्ही लावल्यापासून बऱ्याच वेळ ब्रिडिंग मध्ये थोडंसं अभ्यास केलेला म्हणजे गाभण का लागत नाही काय नाही. आता नंतर नाही फॉन्ट घेतला तर लई दिवस असते काय साहेब. मग आपल्याला एखादा चांगला गरिबीत ना आपल्याला परत तुम्ही म्हणायचं नाही का थोडंसं बरं झालं की आपल्याला लागलं रुटीन ना बैल पण घेऊ एखादा चांगला नवीन बी बैल घेऊ. हे माझं मत आहे काय. मग कारण कसं आहे साहेब उन्हून खाण्यापेक्षा थोडंसं कमी याच्यात पण चाललं, बैलाच पण चांगलं झालं पहिली गोष्ट. आणि शहाणा बैल आल्यानंतर कसा म्हणजे का साहेब नवीन खोंड घेतला सोडायच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत त्या आमच्या गाय हल्ल्या बऱ्याच गोष्टी होती त्यात. आमच्या मामाच्या बैला तसं चालतं, गाय हल्ली बैल पायावर पडला फुडल्या आपटला ते त्यावेळेस काय झालं नाही दिवसभर, संध्याकाळी बसला बैल साहेब दुसऱ्या दिवसापासून उठलाच नाही बैल. कंबर हेच गेलं त्याचं पाठीचा जो हे गेलाय तिथनं भाग हीच गेला कंबर कडे ती हे झालं साहेब गेला 2-3 महिने ठेवला त्यांनी प्रयत्न करून शेवटी उठला नाही बैल. मग अशा नवाड बैलाचा किंवा या गोष्टी होतात. हा आणि शहाण्या बैलाला कसं असतं जरा फरक असतोच बैलाला. हा झालेल्या गोष्टी झालेल्या साहेब मला असं म्हणायचं की एक चांगला गरिबीतनं आपल्या नाव करायचा बैल की जरी केला तर तुम्हाला म्हणल्यासारखं मी एक शब्द दिला मी शब्द दिला. तसा एखादा असेल तर बघा तांत्रिक अडचणी कोण असं असतील की चांगलं सांभाळ मी एवढा हमी देऊ शकतो की जे म्हणलेला शब्द मी पाळीन. आणि स्टॅम्पवर देऊन द्या म्हणजे स्टॅम्पवर देतो साहेब. काय स्टॅम्पवर काय बदलायचं नाही तुम्ही म्हणेल ते. आता जी म्हणलेली गोष्ट की बैल तुम्हाला दिलेला शब्द काय तुमचा मान सन्मान करील म्हणल्यावर एकदा शब्द हा शब्द लिहून देईल काय
बदलायला नाही. आणि बैल चांगला, गाय आता माझ्याकडे लिहून गाय जर खराब असतील तर 5,000 रुपये दंड मी द्यायला तयार आहे. आणि देणारा बैल तिला घेऊन तुम्ही चांगलं झालं तर संतोष बदललाय म्हटलं, काय चेंज वाटलं तर फरक लावला तर मी दंड 50,000 रुपये दंड लावा. बैल घेऊन बाबा एकदा बैल घेऊस तर गोड बोलायचं आणि परत घेतल्यावर वेगळं बदलायचं, काय खरं नाही. असं नाही, आपल्या ते रखत नाही. कारण कसं आहे, खोट बोलूस तर पाय पडायचं, घेऊस तर मतलब साधायचं नाही. आपल्या फक्त कसं आहे, पुढच्या माणसाने जर चांगलं केलं त्याचा जन्मभर उपकारच राहायचा नाही. माणसात ज्याने घातले ते गोष्टीची जाणीव ठेवायची. आता बैल घ्यायच्या आधी ही चर्चा आहे बरं का. हा बरोबर आहे साहेब. समजा तुम्हाला आता उपकार ठेवायचा म्हणताय किंवा पलटायचं नाही म्हणताय, नाही कोणत्या गोष्टी सांभाळाव्या लागतात तुम्हाला मग? आता तुम्ही सांगेल ते. आता मी योगा सांगू, आता सांगू साहेब काय, पहिली गोष्ट शब्दाचा मान असतो साहेब. काय पैशाला लास्ट विषय, काय शब्दाचा म्हणजे काय, तुम्ही तिथने काय शब्द टाकला तर तो शब्द आपण झेलला पाहिजे. पैसे आता बघा, बैल आज उद्या पैसे मी फेडणार आहे, देणार आहे, पण उद्या पैसे फेडल्यावर मी काय म्हणणार, तुमचा काय संबंध आहे, पैसे दिलोय की, ह्याला किंमत संपलीच आहे. बरोबर आहे का? तुम्ही एका शब्द टाकलाय की संतोष असं एवढं काम आहे किंवा एक गोष्ट आहे, काय भलं कुणाही, आता तुम्ही मला एवढं यातनं काढलं म्हणलं तर भविष्य माझ्या डोक्यात आहे की साहेब, काय मग माझ्या डोक्यात आहे की बऱ्याच गोष्टी आहेत, काय साहेब माझ्या डोक्यातलं साहेब सांगतो काय तुम्हाला, एक दुसरी गोष्ट सांगतो. एखाद्या देवळात नारळ कमी फोडील मी, काय एका तिकडे नारळ तिकडे बोकाड कापायला माझ्या डोक्यात नसतंय. तर शाळेत आता सध्या कंडिशन वाईट आहे ही माझं मला माहिती आहे, पण त्याच पैशात मी 5,000 रुपये शाळेत खर्च करेन मुलांसाठी, ही माझ्या डोक्यातली संकल्पना आहे. काय साहेब तुम्हाला खरं सांगायचं, पण ही संकल्पना आहे की आता बोकड कापून तर आपण खाऊन एका दिवसात मोकळं करणार आहे, पण त्याच वया पुस्तकं जर घेऊन दिल्या मुलांना तर एक 6 महिन्यात तर त्या मुलांना एक 20 मुलांना जाऊ द्या, 100 मुलांना जाऊ द्या. ह्यातलं ह्या गोष्टीवरून माझ्या ही डोक्यातलं. पण साहेब आता इतकी परिस्थिती अशी आली ना, काय बस डोक्यात चांगला थॉट आहे किंवा करायची जिद्द आहे, पण ठसकाळल्यामुळं का नाही साहेब ह्या गोष्टीला. आणि आणि साहेब हे करायचं आहे आपल्याला, काय आणि त्यावेळेस करताना नाही साहेब कुठतर तुम्ही तुमच्या सहकार्यामुळे आल्यामुळं का नाही तुमचं मी वैयक्तिक करीन. शेतकरी आता कसं आहे, जे काय करता येईल नाही, मी दुसरी गोष्ट अनेक म्हणेन काय, शेतकरी आपलं चॅनल आहे, ते चॅनलच्या माध्यमातून त्याच्या कवर छापून माझ्या डोक्यातलं साहेब अशा गोष्टींमध्ये थोडंसं वाटणं किंवा काय गोष्टी करणं, काय आपण करू. माझं तर मत आहे बघा हे. आणि तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा, मग काय करायला लागेल काय नाही. मग साहेब ह्यातनं घालायचं म्हटलं तर का नाही तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. आता सध्या काय नाही साहेब, मग 1 वर्ष गेल्यानंतर मग मी तुम्हालाच हाताला धरूनच, मी तुमच्या हाताला धरूनच काम करणार आहे, पण जर थोडा वेळ लागेल मग. आणि पैसा काय साहेब बघा, एखाद्या मी वैयक्तिक सांगतो साहेब, आता काय 1-2 गाया जर येत गेल्या काय साहेब, 1,500-2,000 रुपये म्हटलं तर महिन्याला 50,000 रुपये सहज मिळतील. पण कधी मिळतील, तुम्ही सहकार्य केल्यानंतर, बैल त्या जातीचा घेऊन मिळाल्यानंतर किंवा मी त्या किमतीवर वागल्यानंतर. या दोन्ही गोष्टीचं चांगलं लागलं पाहिजे. तुम्ही घेऊन दिला, मी तुम्हाला बाजूला काढलं, मी माझ्या त्यांना काय कळतंय, माझा मार्ग वेगळा करत गेलो, तुम्हाला बाजू ठेवत गेलो, त्याला काय अर्थ राहत नाही. या दोन्ही गोष्टीचं साम्य साधत गेलं तर माझं पण बरं होईल आणि पैसे पण निघत जातील. त्यांचं काय राहिलं तर त्यांनी साईड दिली असेल तर त्यांची साईड पूर्ण करू, दिलेला शब्द मी खरा करेन. या दोन्ही गोष्टीत आता तुम्ही काय करावं, मी काय करावं, तुम्ही फक्त सांगा. म्हणजे असं घडू शकतो मला की नाही असं करणार म्हणजे करणार साहेब. काय आतापर्यंत तुम्हाला किती माणसं बोलले ते काय माहित नाही मला, काय हा माझा शब्द आहे. नाही बैल घेऊन त्याला एखाद्याला समजा तर ती माणसं जाण ठेवत नाही, ती ही घडतंय म्हणा की घडू शकते. होय होऊ शकते. एक सांगतोय का साहेब, 100त 1 पहिले माणूस दे, आता 1,00,000त 1च माणूस जाण ठेवणार. बर किती 1,00,000त 1च, 100त नाही, जर 100त 1000त गेले सगळं. आता 1,00,000त 1च माणूस. आता तुम्ही एवढा अभ्यास केलाय, मग मी एवढं काम केलंय, बरोबर आहे? केलं की बरोबर आहे साहेब. मग ह्यामध्ये ह्या जगातल्या समोरच्या माणसाने ह्या चॅनलची जाण राखली आहे का?
किंवा मी माझ्या कामाशी एकनिष्ठ राहिलोय का? मग साहेब त्यामुळेच की मग मी सांगतो की आजपर्यंत फ्रीमध्ये होतं का नव्हतं. हा मुद्दा बाहेर का आला, पुढे तुमचा फायदा घ्यायचा आणि परत म्हणायचं ह्यांना काय कळतंय, आम्ही पैसे दिले तर त्याने काय दिलं, उपकार केलाय का. ह्या गोष्टीमुळं किंवा काय तर मागं नामना झाल्यामुळं काय, किंवा आलेले जाण न राखल्यामुळं काय, जाण न राखल्यामुळं किंवा माणसाला बाजूला दुधात काय गरज सर्व वैध मरो अशा प्रक्रियेमुळं ह्या गोष्टीमुळंच हा प्रकार घडलेला. आता समजा त्याशिवाय हा प्रकार मी बैल घेऊन दिलाय एखादा, किंवा नशिबानं माझ्या नजरेतला, अभ्यासातला, वातावरणातला, नेटवर्कला किंवा माझ्या ओळखीच्या माणसातला तुम्हाला बैल मिळाला. बरं माझ्या हातनं मिळू किंवा माझ्या डोळ्याआड तुम्हाला मिळू ती बैल. बरोबर. मग भविष्यात मी त्या बैलाचं पसरवलेलं वातावरणाला तुम्ही समाधानी असणार आहे का अजून हावभाव करणार? नाही मग ते आता तेच सांगतो की साहेब, पहिल्यांदाच आता मी काय म्हणतो साहेब, आता तुम्ही घेऊन देणार आहे काय, बरोबर आहे साहेब. घेताना तुम्ही आधी सांगताना काय सांगायचं, बोलायचं स्पष्ट बोलायचं, बरोबर आहे साहेब. स्पष्ट काय बोलायचं, आता मला ह्या लाईनचं, किंवा मी सांगताना काय सांगतो साहेब की घेतानाच आपल्याला बैल कसला पाहिजे की मुरलेला बैल असेल 10-12 वर्षाचा, 8 वर्षाचा असू द्या. आपल्याला कमीत मिळत असेल तर 17 वर्षापर्यंत बैल घेऊ, नाहीतर आपल्याला पायाने असेल देऊ, पण जरा बैल बऱ्यापैकी असावा, आधी माझ्या अपेक्षा ही काय. मग त्यात तुम्ही नंतरचं काय विषय हे कशासाठी म्हणतोय मी की मला नुकसान होऊ नये म्हणून. मग त्यात तुमचा अभ्यास असतो शेवटला, मग हा झाला, ही माझी बाजू झाली. तुम्ही आता माझं चांगलं व्हावं म्हणून तुम्ही आता मला 1-1.5 तास वेळ दिलाय, का दिलाय की माझं चांगलं व्हावं, तुम्ही एक उद्देश आहे पहिल्यापासून. मग आता मी तुमचा 1-1.5 तास जर मी तुम्हाला म्हणलो हे नाही मला घे नाही, मला काय सांगू नका आणि मला उलट सुलट बोललो काय, मग तुमचा 1.5 तासाचा वेळ तर गेला, तुम्ही एवढं बोललेलं किंमत संपली. मग ह्या गोष्टी आपल्याला कसं आहे, बोलताना पहिल्यांदाच बोलायचं की असं आहे सर. मग मी साहेब काय म्हणलो, मडसना काम्या असेल, सोन्या असेल, नंतर आपला बेगमपूरला ते दिलेला बैल तो असेल, अशामध्ये जरी असेल तरी पण माझ्या मनातलं मी सांगितलं काय, त्याहून आपल्याला जर वेगळा मिळत असेल, नवाड मिळत असेल, थोडं साईड मिळत असेल, त्या गोष्टी होत असतील, सांभाळण्या यजमान तुम्हाला माझं पटलं, तुमचं त्यांचं कॉन्टॅक्ट झालं, हा सांभाळते माणूस, काय गोष्टी जुळल्या काय तरी होऊन जाईल काय. आता परवा मी एक युट्यूबला बघितले, खरं खोटं काय माहित नाही काय साहेब, तो परवा एक 9 लाखाचा बैल एका माणसाला मी फ्रीमध्ये दिलेला आहे. रायबा म्हणून ते 66 बैल म्हणून एक रायबा बाजी म्हणून युट्यूब चॅनल आहे बघा. त्यांना काय तर ते बावऱ्या म्हणून, बावऱ्या काय दुसरा कुठला तर हाय वाटतं, 9 लाखाचा बैल फ्रीमध्ये दिलाय. कोणाचा बैल होता ते? तिकडे त्या माणसाचं काय नाव माहित नाही, मी फक्त व्हिडिओ असा ओझरचा बघितलेला आहे. 9 लाखाचा बैल का नाही, त्यांचे सांभाळणं याचं बघून का नाही काय असाच दिलेला आहे. कोणत्या कामासाठी? शर्यतीसाठी. बैल कोणाचा आहे? बैल त्यांचं नाव मला माहित नाही साहेब. मी आता ती युट्यूबला चॅनल काढून तुम्हाला मी हे काढून तुम्हाला टाकला. ती युट्यूब चॅनल आहे ना, त्यांचं वैयक्तिक आहे काय, नवरा बायको आहे. तर रायबा म्हणून एक 66 असं काय तर त्याचं हे आहे, एक रायबा आणि एक बाजी म्हणून कोण आहे दिवा नवीन. त्या बैलाला द्यायला मध्यस्थी तुम्ही आहे काय? नाही आपण नाही साहेब, एक सांगितलं की बाबा माणसं ह्या तत्वावर काम करतात की काय काय गोष्टी केलेत की किंमत सांगावं की माणसाला ह्याने किती त्याने किंमत राखली, ह्याने किती हे केले, ह्या गोष्टी या जगा पाठीवर का नाही. आज अशी पण माणसं आहेत की तेवढ्या पैशाला किंमत देत नाहीत की बैल सांभाळतात कसं ह्याला महत्व देतात. हा बोलण्याचा उद्देश माझा. बरोबर. माणसाला काय आणि काही जण जाण राखतात. जाण राखतात. त्या गोष्टीतनं मग मला काय झालं की आपलं नशीब पाहिजे, किंवा मी म्हणत नाही की सगळ्यात फुकट मिळावं असं माझी अपेक्षा नाहीये काय. एक ठराविक जरी दिलं साहेब काय,
ठराविक जर दिलं साईड थोडी बहुत जर दिली कारण काय झालेल्या गोष्टी प्रत्येक वेळी जर आपण जास्त आता मस्त माझ्या लय अपेक्षा आहे की आता 2% पैसे काढते येतील साहेब. आता तुम्हाला सांगू एवढी डेअरिंग काय माझ्याकडे काय साहेब 1 लाख रुपये काढता येतील काय. पण साहेब आता कसं नाही का झाल्या गोष्टी काय करा असं झालेलं आहे. नंतर आता जर थोडंसं फुकून हे झाले दुसरं काय विषय नाही. आपल्याला चांगलं जर बदलायचं नाही ही तर गोष्ट खरी आहे काय साहेब. एक वेळ वाटतंय साहेब मग असं वाटतंय साहेब मग हाई कालवड द्यायची मग बैल घ्यायचा किंवा हे करायचं शेवटचा पर्याय नाहीच मिळेनात तर. पण आणि वाटतं की आता दावणीच आहे त्याला काढायचं मग तिकडूनच साईड आली तर हे पण राहिली ती पण राहिली थोडे दिवस मिळालं तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्यांना विश्वास पटला पाहिजे आपलं नशीब पण पाहिजे. हा आणि तुमचं सहकार्य मेन म्हणजे त्यात सगळं सहकार्य तुमचं आहे दुसरं काय आपण म्हणून काय करायचं मस्त आम्ही मस्त म्हणते. मग मी तुम्हाला ते बेगमपूरच्या बैलात पण म्हणलो होतो काय पण ते मध्यंतरी आपला जरा संवाद तुटल्यामुळं किंवा जरा झाला नाही कॉन्ट्रॅक्ट तुमचं उसाई लागेल इकडे तिकडे कामं जास्त चालू होती शेताची काय त्यामुळे राहिलं ते त्यांच्याकडे गेला बैल आणि बैल आता बरा झालाय चांगला झालाय बैल. त्यातनं सरळ पद्धतीची भेट राहील. हा सरळ पद्धती भेट राहिली तो बैल. पण बैल साहेब त्यांच्या जर दावणीला गेला असेल काय त्याने सिंगल बैलगाडीला एक्केला जुडले ना बैलगाडी एक्केला बैल मूळ मालकापेक्षा चांगला झालाय एकदम. बरं चांगला झालाय मस्त झालाय बैल. तो बैल जरा पातळ शान टाकतोय काय पहिल्यापासून टाकत होता. बर मग साहेब काय काय करायचं आता तुम्ही सांगा. आता हे सगळं माझंच ऐकलंय काय नाही माझंच ऐकलंय जे तुम्ही ऐकलाय वेळ दिलाय ऐकलं तर पाहिजे जाणून घेतलं पाहिजे समोरचा काय बोलतोय त्यासाठी कान उघडं पाहिजे. नाही बरोबर आहे की त्या गोष्टीवर शहानिशा असायची. हा नाही ते आहे की कामात वेळ देताय ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आता तुम्हाला सांगू साहेब तुम्ही एवढा युट्यूब चॅनल चालतं त्यात एवढा वेळ घेताय काय. आता आम्ही युट्यूब चॅनल नाही कामावर असते किंवा काल मला देखील वाईट वाटलं काय साहेब फोन चार्जिंग लावला होता तुमचं मी इथे दारा काढतो गळ्यांच्या आणि फोन आलेला आवाज बी नाही काय नाही हेडफोन असतोय कानाचं आणि खाली बंद होता वाटतं हेडफोन खाली होता कानातला काढला होता आणि तेवढ्या वेळेत फोन येऊन गेला परत येऊन बघतोय तर परत ते कसं आहे कामावर काल संध्याकाळची 8ची ड्युटी होती ना ती जाऊन फोट टाकायचं आणि ह्या गडबडीत का नाही सगळं झालं मग परत नाही तुम्हाला बरोबर 8:30 दरम्यान एक कॉल केला त्यावेळेस तुमचा बिजी आला. आता त्यांना वेळ असेल त्यावेळेस करतील मग आज सकाळी आणि एकदा करायला म्हटलं आणि 2 वेळा केलं म्हटलं साहेबांनी काय तर आपलं ही काय ती हे तर डोक्यात ठेवूनच केलंय म्हटलं सिग्नल आहे. हा सिग्नल आहे हे तर डोक्यात ठेवून की असा वळ मला शंका आली की स्टेटस बघितलं तर मला लक्षात आला की एक माणूस म्हणजे आपला विषय काय तर त्याच्या डोक्यात आहे आणि डोक्यात त्यांनी का नाही हे केलंय विषय घेऊनच केलेला आहे. तुम्हाला वाटलं नाही काही माणूस का माझ्या मागे लागलाय अजून आम्ही आम्ही तर फोन केला नाही मला आपला विषय झालेला माझ्या पक्का देण्यात होता विषय झालेला किंवा हे माणूस स्वतःहून विषय काढून ह्या माणसात काहीतरी मध्ये असेल. हा नाही विषय साहेब आता मी तुम्हाला तेच म्हणलं की काय साहेब मला सांगा मग तुम्ही पैदाच पण एक टॉपच्या ओळखी तुम्ही स्वतः आणून पैदाच केला नसता का. मला काय म्हणाले साहेब आता सोन्या होता बरोबर आहे का कुठला काय ह्याचा नायकाचा बैल ह्याला गेलेला वकिलांकडे गेलेला सोन्या काय मग तो सोन्या तुम्ही जाऊ दिला नसता ना मग जर तुमच्या डोक्यात असताय ना सगळं मलाच तुम्ही मिळवायचं आहे. हा त्या बैलाचं नाव तर ऑलरेडी होतं का नव्हतं. बरोबर. हा मग तो बैल तुम्ही त्यावेळेस तुम्ही तो बैल तुमच्या दावणीला तर आलेला होता. हा मग उद्देश फक्त तुमच्या पुरतच पावलापुरतच बघितलं असतं काय तर तुम्ही तो बैल दिला असता का. बरोबर. हा मग ह्या गोष्टी कशा मग नुसतं अशी मग बैल तुम्हाला पाहिजे एवढं बघायला गेलं तर तुम्हाला हाच बैल राहता मग बघून 4-2 बैल जग आता 5-5 बैल पाहिजे तुम्हाला विचार बैल तुम्ही माणूस आणून ठेवून पाळला असता की. हा तर तुमचा उद्देश काय आहे की सगळ्या माणसांचं झालं पाहिजे. हा मग ह्या गोष्टीतून मग माझ्या लक्षात येते की
ही गोष्ट आहे, दुसरं काय विषय नाही. हा आता तुम्ही परिपूर्ण माझ्यासाठी अभ्यास करताय, मी जनतेसाठी खिलारसाठी परिपूर्ण करतोय, बरोबर आहे. बरोबर आहे की. मग आता यातनं सगळ्यातनं मी स्वतः काही तू कुठतरी अपेक्षा ठेवणं बरोबर आहे का चुकीचं आहे? होय साहेब, मी तेच सांगतो की मी आज साहेब मी 2004 पासून कोकरगावचे 16-17 वर्षापासून आज 20 वर्ष झाली साहेब. काय मग साहेब विषय कसा व्हायचा, गेल्यानंतर तीच माणसं साहेब, आता तुम्ही कोण सांगा आमच्यात एखादी काढणी आली, सुगी आली, तो माणूस रोज एकाच कामाला जातो काय साहेब. आता माझे एक परिस्थिती सांगतो काय साहेब, मला आता खोटं वाटेल, तो माणूस रोज एकाच कामाला जातोय आणि ज्यावेळेस माझ्या त्याच्यात काम आले, फुकट नको आहे साहेब, फुकट नको आहे, हाजरीनच. भला आज नको आहे मला, 1-2 दिवसांनी येतो म्हणायचं, त्या माणसाचं काम आहे का नाही, त्या माणसाने येऊन आमची आज 10,000 शिवी वाचवली आहे, 5 महिन्याची मेहनत वाचवली आहे. तर तो माणूस काय म्हणतो माहिती का, मला कामच आहे, मला जमतच नाही. असा एकच माणूस नाही साहेब, असे 100 जण म्हणतात मला. मग हा माणूस असा म्हणतोय काय, त्यावेळेस मला बी शपथ चांगली सुटली साहेब. मला वाटलं की मस्त आहे, त्याला द्यायला लागते 300 रुपये आणि म्हणलो की मग त्यात मी एखाद्याला घ्यायचं, घेतलं करायचं, एखाद्याला नाही घेतलं करायचं, असं केलं काय साहेब मुद्दाम. पण परत की नाही, परत आणि आता गावात डॉक्टर झाला चुलत भाऊ काय, आता फोन आला की त्याला फोन करून त्याला घालवतो काय, शेरडा तेवढं न चुकता शेरडाचं अपडाऊन आहे म्हणून म्हणाय, तेवढं माझं मी जातो शक्यतो 99%. मग आज त्यावेळेस मला अनुभव आला की माणसं काय करतात, आपल्या फक्त गरज फक्त गोड बोलायचं की हा संतोष हे शहरांत कोकरू शेळी नाही आमच्या करता लय भारी काढतोय, म्हणजे झाडावर चढवायचं हरभऱ्याच्या गोड बोलायचं. पण आम्ही विचार काय करतो का, त्यांनी चढवलं ह्या विषय घेत नाही की ती शेळी वाचते, हा डोक्यातला प्लॅन काय, मुख जनावर आशीर्वाद काय, ही गोष्ट डोक्यात घेऊन आम्ही चालतोलं काय. मग परत काही एखाद्या वेळेस का नाही थोड्याशा गोष्टी अडचणी आल्या, डॉक्टरला थोडंसं एखादं मागपुढं होत होतं, मग तो त्यातनं आपला प्रयत्न चालू ठेवला. मग ही मला आलेला अनुभव म्हणल्यावर तुम्ही मोबाईलला का घेऊ नये, मग ही मला आलाय म्हणल्यावर तुम्हाला काय आला नसेल. ही गोष्ट मला आली, स्वतःचा अनुभव आलाय काय, स्वतःचा अनुभव आलाय काय, नंतर हा विषय असा झालेला आहे. ही गोष्ट मी मान्य करतो की जग मतलब आहे. साहेब मी तुम्हाला सांगतो की आता तुमची काय भेट नाही काय, काय सांगू साहेब, तुम्ही मला फोन करायचं कारण म्हणजे काय तर माझी पण वेळ सरायला लागली असणार आहे. पाडव्यानंतर ते म्हणते बरं का, आमच्या घरा राशीला शनी 7:30 होतीच पाडव्यापर्यंत काय, पंचांगाचं वगैरे बघितलेलं काय, पाडव्यानंतर शनी आमच्या राशीत जरा म्हणजे गेला दुसऱ्या राशीत काय, आता फिरल्या म्हणलं तर मी काय हरकत नाही काय. मग तुमच्या कृपेनं काय त्यातनं म्हणजे आम्हाला मजा होणार ही सुरुवात तर झाली आहे काय. मका मोडालय, मी मका टाकून थोडं राहिले मग जेवतो मी. बोला. साहेब आता काय करायचं, आता एवढा विश्वास आहे पण आता विषय तो खोंड होता ना ह्याचा, म्हणजे तुमच्यावर विश्वासचा विषय नव्हता साहेब काय. आता माझ्या मामाच पोरगी नेलो काय, आता कसं असं कडक माणूस एकदम फट करून निगेटिव्ह बोललो की नाही काय होतं का, माणूस थोडं निगेटिव्ह बोललो मी आता एक ठरवलंय बघा पुढे काय, जे आता कोणाला घ्यायच नाही मध्यस्थी काय, बाकीच्याला जे निगेटिव्ह बोलतात की नाही काय साहेब त्यांना घ्यायच नाही. एकदा निगेटिव्ह बोललं की नाही साहेब तुमचं किती चांगलं असू द्या, पळता ठेस लागणार आहे. तू काय पळतोस म्हटलं की साहेब तू ठेस करून पडते. त्यामुळे निगेटिव्ह बोलणाऱ्याला घेई नाही, पहिली गोष्ट मी डोक्यात काढले काय. माणसाच्या आयुष्यात शब्दांचा आधार सुद्धा खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. कुठल्या प्रकारच्या शब्दांचा आधार पाहिजे, कोण आधार घेतय, कोण शब्द कोणासाठी वापरतय, होय तर जातीवंतानच ओळखायचं. होय साहेब बरोबर आहे. आता साहेब मी तुम्हाला खोडतो का, तुमचं पण पैंजण नाही ना, पैंजणचं वासरून मला मस्त आवडले, पण आपल्याकडे बजेट नाही काय साहेब काय, बरोबर आहे का, आपल्याकडे बजेट नाही. मग आपण म्हणायचं का साहेब ते घेतलं असतं, हे झालं असतं ते, मग ज्या गोष्टी नाही त्या गोष्टीला आपण ज्या गोष्टीने चालू त्या गोष्टीने बोललं पाहिजे. बरोबर आहे. ज्या तुमचं 4 पैसे फायदा होणार आहे किंवा त्याचं गिरायक वेगळाच आहे काय, आपलं गिरायक आपला मागे वेगळाच आहे. आपण थोड्या दिवसांनी तसं पण एखादं वासरू घेऊ काय, पण एक वर्षभर गेल्यानंतर आपलं थोडंसं रुटीन लागलं, तुमच्या आशीर्वादान तुमच्या सहकार्यान मग आपण एकदा हे झालो की हे करू, काय विषय नाही. बरोबर.
मग साहेब आता तुम्ही काय तुमचा तुमच्या मनातला आता सांगा माझ्या बाबतीत काय काय करायचं काय काय म्हणायचं तुम्ही माझ्या बाबतीत तुमचा विषय काय आहे डोक्यातला सांग. सरळ पद्धतीने भेटून एकदा बैठक हा. झाल्यावर. बर चालते हा चालते तर काय अडचण नाही हा. कारण मोबाईल वरून वेळ देतोय हेच लय मोठं झालं माझं. नाही बरोबर आहे की ही गोष्टच आहे हो. मी काय म्हणतो का तुम्हाला याप किती मी कामावरच आहे. मी आज बसून आहे खुर्चीवर निवांत यायचं काय तर संध्याकाळी 8 वाजता घरला जाणार आहे काय तर मी 8 आता 10 तास बोला म्हटलं तर बोलतच असणार ना. माझं आता काम नाही काय साहेब बरोबर आहे का. पण आज तुम्हाला किती काम आहे हे मला माहित नाही. पण आज सध्या माहित नाही. मी बघतोय का नाही गरम व्हायला करू काय चालेल की मग एवढं टाइम असून पण करू 5 मिनिटात करतो 5 मिनिटात करतो बोलवून हाक मारून देतो हा. मग असा विषय आता सरळ भेट कधी करावी म्हणतात तुमचं मत काय आहे. सरळ भेट काय माझ्या मनात आलं किंवा जरा कामाची सवय मिळाली हा मी अचानक कधीही सकाळ सकाळी येऊ शकतो. चालते ओळख पाळल्यावर मग ओळखीच्या गोष्टी कशा मॅनेज करणार. होणार की साहेब आवड असेल त्यांना सवड आहे की. मी काय करतो साहेब मी काय करणार सांगतो तुम्हाला खरं सांगू का ही पण लक्ष्मी आता ह्या लक्ष्मीवर आपण जपलोय 2-2 वर्ष काय मग ह्याला कसं आहे पर्यायी मार्ग ज्यावेळेस आपल्याला त्यातून आपण ज्यावेळेस पूर्ण म्हणजे ताकद येईल आपल्याला एखादी काय रोज यायला लागली आपल्याला अडचणी येईना काय म्हणजे व्हावं लागलं काय व्हायला लागलं तर ह्याला मग थोडंसं साईड द्यायची 5-10 मिनिट बघायचं एखादा महिना 2 महिने बघायचं करून जर आपल्यामुळे दुसऱ्याला तापवलं तर आपण इकडे मग काय तर त्यांना सांगायचं आपल्याला हा मार्ग आपण हे करायचा हा मार्ग सोडून द्यायचा. मग म्हणजे तशी कामाला साईड देता येते का. हा कामापुरतं साईड द्यायच्या काय अडचण नाही. म्हणजे आम्हाला 6 दिवस डे असतोय कधी इकडं कुठं इथं त्यातले 3 दिवस ऑफिसला असतो 3 दिवस लोकेशनला असतो. लोकेशनला असल्यावर मी काय 5-10 मिनिटं 1 तासभर जाऊन सांगून जाऊ शकतो बरोबर आहे का. दुसरी गोष्ट ऑफिसला असतील तर साहेब माझं वैयक्तिक सांगताय का काय आपण काय कुणाचं माणुसकीन तर आपल्याला येते ते पण कुणाचं हे ठेवायचं नाही कर्म ठेवायचं नाही असं माझ्या डोक्यातलं हे पहिल्यापासूनच काय सांगतो. पण साहेब आता या 5 वर्षात इतकं जे असं हे झालंय ना जे करायला गेलं की काहीतरी वेगळाच प्रकार झाला. मग नंतर कसं आहे गोष्ट त्यामुळे जरा मी सुरू भेटलो होतो नंतर मला ते खोंड वगैरे घ्यायला काय विषय नाही. माझं ते सर्जरी मालक आता म्हणले की ते असे हे मेजर ते म्हणले की तुम्ही आधी माझं तुमचं बोलणं झालं असतं तुम्हाला ओळख दिला असता 1-2 वर्ष आणि 4 वर्ष परत ते बैल त्यांच्यात गयावर लागत नव्हता म्हणून आणि तिथून गेल्यानंतर ते संध्याकाळी त्या मालकानं सुरेश पाटील यांच्याकडे त्यांच्याकडे गेलं संध्याकाळी गयावर लागला म्हणून ते म्हणजे आमच्या गेल्या खोड्या झाल्या होत्या हे झाल्या त्या मला असं म्हणजे त्यांनी असं तुमचं एखादं कोणतं असं दिलं असतं म्हणला. पण ह्या गोष्टी कशा म्हणजे शंकासमोर जोपर्यंत गाठभेट होत नाही काय किंवा एकदम विश्वास येत नाही परत ओळख लागल्यावर परत पाहुणा आहे परत हे आहे परत हे सगळे निघालो अशा गोष्टी आहे त्या बरोबर. साहेब आता भेट तुम्ही फक्त मला एक दिवस सांगा फक्त तुम्ही आल्यानंतर मी पूर्ण वेळ दिली पाहिजे तुम्हाला कारण कसं आहे माहिती आहे का तर तुम्ही आमच्यासाठी आला असताय खास वेळ काढून तुम्ही यायचं ना आज माझं परत आता तेव्हाच मी मोबाईल स्विच ऑफ करून बोलणार कारण कसं आहे तुमच्या बोलतात त्याचा फोन आला त्याचा फोन आला असला एक कारण मी दुसरा माणूस पण हे असं करणार आणि जर ज्या दिवशी माझा डे नसेल त्या दिवशी पण मी फोन स्विच ऑफच करणार आणि व्यवस्थित हेच करणार. तुम्हाला करायचं कारण म्हणजे तुमचं मन मेलंय का जागा आहे बघा इथं केलता बरोबर. हा नाही साहेब कसं आहे का हा तुम्हाला करतो का कसं आहे म्हणजे का साहेब काय ना काय केल्याशिवाय काय तुम्ही आता तुमचं हे 5 एकर ऊस आहे 10 एकर शेती आहे तुम्ही जाणणार आहे कशावरनं तुम्ही नावलौकिकावरनं जाणणार आहे
पण आता तुम्ही ह्यात काम करताय म्हणतात तुमचं नाव लोकप्रिय झालं. आता तुमचाच भाव असेल, चुलत भाव असेल किंवा सक्का भाव असेल, मला माहित नाही काय, मी एक डोक्यातून सांगतो काय, असेल नसेल मला माहित नाही काय, किंवा चुलत भाव असेल किंवा पण त्यांचं काय आहे का सांगायचं, त्यांची ओळख आहे का आम्हाला? तुमची का जर हे झाली, पण तुम्ही ते तेवढं काम केलंय, तुम्ही त्यात तेवढं पडलाय म्हणताना तुमची ओळख झाली. का तुमचा ऊस केला, तुम्ही 20 एकर ऊस केला, तुमची ओळख होणार आहे का लगेच? नाही. मग तुमचं काम म्हणजे लाखात वेगळ्या 10 लाखात वेगळं दाखवतोय, त्यामुळे तुम्ही ते निदर्शन माणूस येत असतो, तो माणसाची ओळख वाढत असते. वडील आमचं बसून खायला आलो होतं, त्यांना आम्हीच मोडायला लावली होती पहिलं, ते असा विषय होतोय परत. मग हे आमचं माझं मी वैयक्तिक मालक आहे, काय अडचण नाही, काय नाही, फक्त बसा उठा माणूस म्हणते. तुमचं कसं आता तुम्हाला वडील कसं सहकार्य करत असं आम्हाला जरा मला सहकार्य कमी. जी काय गोष्टी आहे त्या उघड उघड बोलतो तुम्ही काय, बरोबर. कारण कसं फसवून विसवून काय गोष्टी आहेत ना, स्वतःच्या बळावर स्वतःच्या ह्यानं जगायचं. जगाला वाटत असेल माझे पण वडील मला सहकार्य करतात, नाही असं नाही, पण ज्या पद्धतीनं जे डोकं चालवून ज्या सिस्टीमनं ज्या खरंच ती विचार करून सहकार्य लागतंय, त्या पद्धतीने जुन्या माणसांचं सहकार्य लागत नाही लागत हे नाही. लय छान आहे म्हणते, लय झाड आमचं वडील करताना दिसते, घरात दिसते ते, धडपडताना दिसतेत, फोटो व्हिडिओ मधून दिसतेत. पण आज राज मळगे हा अलीकडच्या पिढीतला आहे. बरोबर आहे की. भारत मळगे ही व्यक्ती जुन्या पिढीतली. होय होय होय. त्यामुळं काहीतरी गोष्टींची ऍडजस्टमेंट करणं गरजेचं. बरोबर आहे. हो. म्हणजे काय गोष्टी वेळा, प्लॅनिंग, सिस्टीम, सपोर्ट आत्ताच्या काळानुसार अभ्यास करून त्या गोष्टीच्या प्रमाणे पाठिंबा पाहिजे. होय बरोबर आहे. आता साहेब आता उघड सांगू का, त्यांच्या डोक्यात कसं असतं का, वासरू घ्यायचं, वासरू घेण्यापेक्षा कालवड घ्यायची, गाई मोठी करायची, त्याचं खोंड करायचं, त्यांचं. आपलं कसं जरा फास्ट प्रत्येकाचा विचार. आता मला मस्त वाटतं की साहेब चांगलं की एखादं वासरू घ्यायचं, काम करायचं, बरोबर मस्त वाटते. पण इतकं पडलंय ना काय, ह्यामुळे तर साहेब मागे फिरवले काय. पण माझा साहेब एकच विषय, एक शब्द आहे माझा काय, एक वर्षा 2 वर्षांत की खरंच इकडून रुटीन लागलं, तुम्ही म्हणेल ते बैल आपण घेईल परत, तुम्ही म्हणेल ती. कारण वेळ राहत नसे साहेब, वेळ आणि जे बोललेल्या गोष्टी आहे ना, वेळ राहत नसे, माणूस त्याच कंडिशन मध्ये राहत नसतो, निघत जाते, वेळ निघून जाते. बरोबर बरोबर. आणि त्याला फक्त कसं असते, थोडस माग पुढे होते. मग आता ही तुम्ही फोन करायला, एवढा वेळ द्यायला, एवढ्या कामात रोज 2-2, 3-3 व्हिडिओ पडतेत, एवढ्या ह्याच्यात वेळ द्यायला, हे आमचं माझं वेळ तरी दुसरा काही विषय नाही. आणि पैशात प्रत्येक मगाशी म्हणल्यासारखं प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येक जण ओळख पाळला असता ना. 2 पैसे बी राहतात साहेब, काय असं नाही आहे. त्यात बरेच जण ह्याच्यावर पण मोठी झाली, त्या खोट आहे. बरोबर. 2 पैसे राहतात साहेब, असं बी नाही. मी आता म्हणायचो का याच्यावर जगायचं, आता ओळख मला कसे 1000-2000 खर्च झालं तर एखादी काही निघाल तर 1000-1500 रुपये तर शिल्लक राहतात का नाही. बरोबर. राहत नाही असं नाही. फक्त कसं रुटीन लागणं, तुमच्या मेहनतीने करणं, या 2 गोष्टी मॅच होणं गरजेचं आहे. बरोबर.